या कुन्देन्द्रतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. नमस्कार. प्रकाशन सोहळ्याच्या या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी सौ मुग्धा मनोज देशपांडे अर्थात श्री सुहास जोशी यांची भाची सून आपणा सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम मी श्री सुहास जोशी आमचे सुहास काका व धर्माधिकारी परिवाराचे दादा म्हणजेच श्रीयुत प्रमोद काकांना मंचावर आमंत्रित करते. टाळ्या जोरात झाल्या तरी चालतील. दोनही या लेखकांची परवानगी घेऊन आजच्या या सोहळ्यास सुरुवात करते. सोहळ्यासंदर्भात सांगण्यास सुरुवात करण्याआधी मला माझ्या लहानपणी आकाशवाणीवर ऐकलेले शांताराम नांदगावकरांचे एक गीत बालगीत आठवते. कदाचित तुम्ही ते ऐकलेले असेल. गाणे असे आहे. या वाऱ्याच्या बसून विमानी सहल करूया गगनाची चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. नक्कीच हे गाणं आपणही गुणगुणलं असेल. याच गाण्याच्या शब्दात थोडा बदल केला आहे. तो असा. या विचारांच्या बसून विमानी सुंदरता पाहू फॉरेनची या विचारांच्या बसून विमानी सुंदरता पाहू फॉरेनची चला मंडळी आज करूया सफर ऑस्ट्रेलिया लंडनची चला मंडळी आज करूया सफर ऑस्ट्रेलिया लंडनची. धन्यवाद. दोन देशांच्या सुंदरतेचे त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंचे व नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे श्रीयुत जोशी यांनी आपल्या ओघवत्या व अलंकारिक शब्दात उतरवलेले लेखन आज सुंदर प्रकाश रूपात कादंबरी रूपात आपल्यासमोर सादर होणार आहे. पुस्तकाचे लेखन जरी सुहास काकांनी केले असले तरी त्याला चौकट व मार्गदर्शनाचा परिस्पर्श झालेला आहे. तो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत राहुल सोलापूरकर यांचा. अध्यक्षांची वेगळी ती ओळख काय करून द्यावी. एक उत्कृष्ट अभिनेता, उत्तम संयोजक व व्याख्याता असलेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक वेळा लंडनची सवारी केली आहे. मी अशा या प्रसिद्ध व्यक्तिमत्वास आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मंचावर आमंत्रित करते. श्रीयुत राहुल सोलापूरकर. डॉक्टर सौ क्षमा अद्वैत जोशी यांना मी आजच्या अध्यक्षांचे स्वागत करायला सांगते. डॉक्टर क्षमा अद्वैत जोशी यांनी MBBS तसेच MBA हेल्थ केअर केलेले असून त्या विशेष सल्लागार म्हणून काम पाहतात. कार्यक्रमांच्या प्रमुख अतिथींकडे म्हणजेच प्रमुख पाहुण्यांकडे वळूयात. आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत श्रीयुत निशांत काशीकर. श्रीयुत काशीकर हे जून 2010 पासून भारत आणि आखाती देशात म्हणजेच गल्फ कंट्रीमध्ये टुरिझम ऑस्ट्रेलियाचे कंट्री मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. भारत व आखाती देशांमध्ये ऑस्ट्रेलियन पर्यटन मजबूत नेटवर्क करण्यासाठी ते प्रामुख्याने रेकॉग्नाइज आहेत. सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या प्रमुख यादीत जास्तीत जास्त नावे ही भारतीयांची आहेत. याचा आपल्याला अभिमान आहे. तोच अभिमान व आनंद श्रीयुत निशांत यांच्याबद्दल वाटतो आहे.
एक महाराष्ट्रीयन माणूस देखील याच माळेतील एक आकर्षक फूल आहे आणि केवळ याच कार्यक्षमतेमुळे म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंट टुरिझम डिपार्टमेंटने यांची दुसरीकडे कुठेही बदली केलेली नाही. श्रीयुत निशांत काशीकरांना मी मंचावर आमंत्रित करते. मला वाटतं ह्या टाळ्या आपल्या कार्यासाठी आहेत सर, आपली बदली कुठेही झालेली नाही त्याच्यासाठी नाही. श्रीयुत अद्वैत सुहास जोशींना मी त्यांचे स्वागत करण्यास सांगते. श्रीयुत अद्वैत जोशी हे तनय पब्लिकेशन्स म्हणजेच तनयचे काका आपल्यासमोर आहेत, ते स्वागत करतायत. कार्यक्रमास विशेष उपस्थित आहेत ते डॉक्टर श्रीयुत विश्वास केळकर. हे प्रवास आणि पर्यटनाच्या रंगबिरंगी दुनियेतील एक आगळे व्यक्तिमत्व. 70-80च्या दशकात अत्यल्प सुविधा, पर्यटन व प्रवास करणे ही दुर्मिळ घटना समजली जात. पण अशातच यांची ट्रेकिंग व गिर्यारोहणाची आवड हे ट्रॅव्हल्स टुरिझमची पहिली पायरी मानणारे श्रीयुत केळकर ही पुण्यातील पहिली व्यक्ती आहे ज्यांनी मॅजेस्टिक हिमालयात संघटित ट्रेकिंगची ओळख करून दिली. अनेक मोहिमा यशस्वी पूर्ण करत 1985 साली सीमास ट्रॅव्हल्सची स्थापना करण्यात आली. सीमा ट्रॅव्हल्स विविध राज्यांच्या पर्यटन विभागाने मान्यता व प्रतिष्ठा दिलेली आहे. या सोहळ्याचे पुढील मान्यवर आहेत श्रीयुत विवेक वसंतराव गोळे. श्रीयुत गोळे हे भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जातात. गेली 43 वर्ष आघाडीच्या टूर ऑपरेटर्सपैकी हे एक आहेत. देशविदेशातील तज्ज्ञ अशीही यांची ओळख सांगता येईल. सध्या कंपनी वर्षभरात 15,000 पर्यटकांना ग्रुप तसेच वैयक्तिक फॅमिलीद्वारे आनंदी करीत आहे. हवाई तिकीट, विजा, प्रवासी विमा, परकीय चलन यांसारख्या सेवा देखील प्रदान करतात. सर्व पर्यटकांना वन स्टॉप सोल्युशन म्हणून श्री भाग्यश्री ट्रॅव्हल्सची ओळख आहे. मी श्रीयुत गोळेंना मंचावरती येण्यास आमंत्रित करते व श्रीयुत सुहास काकांना त्यांचे स्वागत करण्यास सांगते. स्वागत व सत्कार समारंभानंतर कार्यक्रमाचे पुढील पान पलटूया ते प्रकाशनाच्या वाटेकडे. थेम्स नदीवर वसलेल्या या लंडन शहराची विशेषता आज या पुस्तक रूपात आपल्यासमोर येत आहे. यात लंडनचा आयकॉन ब्रिज, लंडन आय, बकिंगहॅम पॅलेस, ब्रिटिश संसद भवन, मिलेनियम ब्रिज, शेक्सपियर थिएटर आणि बरेच काही आपल्याला पाहायला अर्थात वाचायला मिळत आहे. तर पॅसिफिक महासागराने वेढलेल्या खनिज संपत्तीने व फळफळावलांनी तसेच दूध दुभते यांनी संपन्न असलेला देश, कांगारूंचा देश म्हणजेच ऑस्ट्रेलिया, या देशाचे वर्णन मराठी, हिंदी या दोन्ही भाषेत प्रसिद्ध झालेले होते. पण आज इंग्रजीमध्येही याची आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. श्रीयुत जोशी अगदीच काही अंतरावरतीच राहिलेले आहेत. आपण प्रकाशनासाठी थोडीशी त्यांची वाट पाहूयात. तोपर्यंत मी आमंत्रित करते श्रीयुत सुहास. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपस्थित रसिक वाचक व आमच्यावर नेहमीच स्नेहाचा वर्षाव करणारे सर्व मित्रवर्ग, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. अगदी अल्पकाळामध्ये व्हॉट्सअपवरून मी मेसेज करत होतो की असा असा कार्यक्रम आहे आणि आपण अगत्याने यावं. आपण वेळात वेळ काढून खरंच त्या केवळ मेसेजवर आलात याच्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माझी श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे. स्वामी हे गुरुदत्तांचे अवतार समजले जातात. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे
ते रूप समजले जाते आणि देव कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात हा आपल्याला मदतीसाठी उभा राहतो, ही माझी श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा किंवा हा विचार स्वामी कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये मला त्याचं प्रत्येक देत असतात. हा योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, माझं हे स्वतः लिहिलेलं हे 4थं पुस्तक आहे की जे मी स्वतः लिहिलं आहे. बाकीची 2 पुस्तकं ही अनुवादित आहेत. पहिलं पुस्तकापासून माझ्या मागे खरोखरच 3 मूर्ती या कायम ठाम राहिलेल्या आहेत. त्यापैकी एक आहेत राहुल सोलापूरकर, दुसरे आहेत निशांत काशीकर आणि चौथे आज अनुपस्थित राहिले तब्येतीमुळे, ते म्हणजे विद्याधर ताठे. या त्रिमूर्तींनी मला नेहमी प्रोत्साहित केले आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांना अक्षरशः धन्यवाद म्हणणंसुद्धा कमी पडेल, पण मी त्यांचा ऋणी आहे. तसंच या 3 लोकांच्या बरोबर, जसं ही त्रिमूर्ती माझ्याबरोबर होती, तसंच समर्थांनी माझ्या या पर्यटनाच्या आवडीसाठी 3 व्यक्तींची निवड केली होती असं मी मानतो. पहिला म्हणजे माझा लहानपणापासूनचा मित्र सीमास ट्रॅव्हलचा डॉक्टर विश्वास केळकर. दुसरे म्हणजे या सीमास ट्रॅव्हलनी मला काश्मीर म्हणा किंवा 4 धाम हे मला त्यांनी अक्षरशः खूप सुंदर तऱ्हेने मला घेऊन चक्कर मारून आणली. दुसरा गिरीकन माझं लग्न झाल्याबरोबर गिरीकनचे तेव्हाचे विश्वास जोशी हा माझा तो पण एक मित्र. त्यांनी मला लग्नानंतर कुठे जायचं म्हटल्यानंतर त्याने मला हक्काने सांगितलं, सुहास काश्मीरला जा. ते काश्मीरची हौस त्याच्यामुळे पूर्ण झाली. तिसरे विवेक गोळे भाग्यश्रीचे. त्यांनी मला खूप गोष्टी कशा बघायच्या आणि कसं हिंडायचं हे शिकवलं. या 3ही लोकांची त्यामुळे मी इथे आत्ता त्यांना मी आमंत्रण दिलं. त्यापैकी अखिलेश आत्ताच दिल्लीला होते, तो आता येतो आहे म्हणून तर निरोप आहे, दिल्लीवरून आला आहे, पण तो आता इथे अजून आलेला नाही. पण हे परत 3च माणसं म्हणजे स्वामींची त्रिमूर्तीची ही एक प्रचिती आहे. आणि त्याच्यानंतरची प्रचिती म्हणजे माझ्या या हौसेला प्रोत्साहन दिलं धर्माधिकारी कुटुंब, कोठारी कुटुंब आणि माझं स्वतःचं भाऊ बहीण जोशी कुटुंब. परत हे 3 आले. म्हणजे मी जे म्हणतो ना की प्रचिती ही देत राहतात आणि स्वामींच्याच इच्छेने आज हा कार्यक्रम संपन्न होतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मित्रांनो, मी कुठलाही साहित्यिक किंवा साहित्याचा गंध असलेला किंवा लेखक म्हणून अजिबात नाही. मी एक सर्वसामान्य एक रिटायर्ड बँकर आहे. परंतु माहीत नाही, मी मुलाकडे नेहमी जायचो. ते माझी अशी 5 वेळा ट्रीप झाली आणि त्या 5व्या ट्रीपनंतर मला काही मित्रांनी मला सांगितलं की तू जे आत्ता ऑस्ट्रेलियामध्ये बघतोस ते मराठीतून लिहून काढ, कारण मराठीत पुस्तक नाही. आणि ते मित्र म्हणजे गोवर्धनचे संजय लेले, परत विद्याधर ताठे, अशोक नाईक आणि रवींद्र घाटपांडे. या 4घांनी मला हे पुस्तक लिहायला प्रवृत्त केलं आणि माझं सफर ऑस्ट्रेलियाचे हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आणि खरोखरच मला तुम्हा लोकांचे इतके आभार मानले पाहिजे, कारण त्याच्या 3 आवृत्त्या संपल्या. त्याच्याबद्दल रसिकांचेही खूप आभार. या पुस्तकामुळे खरंच निशांत काशीकरांचा माझा परिचय झाला. सगळ्यात आनंद झाला म्हणजे मी
फारसा इंग्रजी न शिकलेला, त्यामुळे ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंटच्याही कसं बोलायचं, ते अधिकारी काय बोलतील, ते आपल्याला कळेल का, ही सर्व भीती होती. आणि जेव्हा मला कळलं की निशांत काशीकर हे त्याचे प्रमुख आहेत, ही खरोखरच आनंदाची, म्हणजे मी तेव्हा मोहरून गेलो आणि निशांत काशीकरांना मी अक्षरशः बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे हट्ट केल्या. आणि खोटं वाटेल, माझ्या 6ही पुस्तकाच्या वेळेला ते इथे उभे राहिलेत. त्यामुळे हे जसे त्रिमूर्ती मी म्हटलं ना, राहुल सोलापूरकर, निशांत काशीकर, विद्याधर ताठे यांना मी धन्यवाद दिले तर ते कमी होतील, पण मी त्यांच्या ऋणातच राहण्याचं मी कबूल करतो. सफर ऑस्ट्रेलियाच्या पुस्तकानंतर मला माझा मुलगा मेलबर्नमधला आमोद आणि माझी सून श्वेता यांनी मला दुसरा विषय दिला. कारण आम्ही नेहमी कौतुकाने म्हणायचो की तुम्ही इथे आल्यानंतर किती कष्ट करता, आम्हाला काही काही गोष्टी तर कळू पण देत नाही, पण तुम्ही सगळ्या संकटाला समोर जाऊन इथे ताठ उभं राहत आहे. तर तेव्हा मला श्वेता म्हणली की बाबा, हे आम्हीच नाही आहे, आमच्यापेक्षा खूप कष्ट घेऊन उभे राहिलेले माणसं ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, तुम्ही त्यांच्यावर पुस्तक लिहा. आणि मग माझा ते दुसरं पुस्तक स्नेहबंध, गोष्ट ऑस्ट्रेलियातील भारतीयांची, हे पुस्तक मला सुचलं आणि स्वामींनीच मला प्रेरणा दिली. आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 लोक जे ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पहिल्यांदा जे 10 लोक गेले त्यांचे इंटरव्ह्यू मी त्या पुस्तकात लिहिले. त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक जे भारतीय आहेत, भारतीयपेक्षा महाराष्ट्रीयन आहेत, त्या लोकांच्या कथा मी त्या पुस्तकात लिहू शकलो. त्याचंही मला खूप लोकांनी भरभरून साथ दिली. तिसरं पुस्तक लिहिताना माझा नातू समोर आला. तो म्हणला, आबा तू सारखा ते पर्यटनवर, टुरिझमवर का लिहितो, एखादी स्टोरी बुक लिही ना. मी जरा थोडंसं हादरलो, कारण जे पाहिले ते पर्यटनावर लिहिणं सोपं असतं, परंतु स्टोरी बुक लिहायचं म्हणजे सगळं काल्पनिक, ते कसं काय जमायचं. तर त्याच्यावर त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं, आबा तू म्हणतो ना अशक्य ते गोष्ट स्वामी शक्य करतात. बघा परत प्रत्यय आला, म्हणजे एवढासा मुलगा तो मलाच माझी वाक्य सांगतोय. आणि ते पुस्तक, माझी कादंबरी, ती पण लिहिली गेली. त्याचं नाव आहे शतदा प्रेम करावे. आणि ते पुस्तक मी माझ्या सुनेच्या, म्हणजे मेलबर्नमधल्या सुनेच्या, श्वेताच्या 40व्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या दोन्ही सुनांच्या, म्हणजे श्वेता आणि डॉक्टर क्षमा यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. त्याच्यानंतर 4थ्या पुस्तकाच्या वेळेला, म्हणजे लंडनच्या पुस्तकाच्या वेळेला, त्याचा इतिहास तर फारच वेगळा झाला. ते पुस्तकात मी नमूद केलं आहे. परंतु या पुस्तकाकरता खरे कारणीभूत आहेत ते माझ्याच पत्नीचे, म्हणजे श्यामलच्या बरोबरचे कलिक दिनेश कुलकर्णी आणि मेघना मराठे यांनी ठरवलं आपण ट्रीपला जायचं आहे, युरोप ट्रीपला. पण थोडंसं माझं ओढा नातवाला भेटण्याचा जास्त होता. त्यांनी माझ्याकरता 1.5 महिना आधी लंडनची ट्रीप ठरवली आणि आम्ही लंडनला गेलो. आणि तिथे अनिरुद्ध जोग याचं नाव पण घेणं आवश्यक आहे. त्याने आम्हाला हे लंडनचं सगळं कशी करायची ही माहिती दिली. आणि लंडनचं पुस्तक सफर लंडनची, त्याचं प्रकाशन आज होतं आहे. परत त्या ठिकाणी हे 3च माणसं, मी त्रिमूर्ती कशी फिरत असते त्याचा प्रत्यय येतो. मला लंडनबद्दल खूप पहिल्यापासून आकर्षण होतं असं नाही, पण मला नेहमी वाटायचं स्वामी विवेकानंद ज्यांनी शिकागोनंतर आपल्या भारताला, हिंदुस्थानाला खरी ओळख करून दिली,
त्यांचं त्याच्यानंतरचं भाषण हे लंडनमध्ये झालं होतं. ते कुठे झालं असेल आणि ते ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल का, ही एक उत्सुकता होती. दुसरं म्हणजे मदनलाल धिंगरा यांना लंडनमध्ये फाशी दिली, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हावं ही एक माझी इच्छा होती. चौथी गोष्ट होती ती मध्ये 0 रेखांश ग्रीनविचला जाऊन ती रेषा स्पर्श करायची. ती इच्छासुद्धा या तिघांच्यामुळे मला फलद्रूप झाली असं म्हणायला म्हटलं तर हरकत नाही. लंडनमध्ये खूप खूप बघण्यासारखं आहे निश्चितच. मी जेव्हा लंडनचं पुस्तक हातात घेतलं लिहायला आणि बरंचसं झाल्यानंतर राहुलजींशी बोलताना मी बोललो, तेव्हा तिने मला सांगितलं, अरे लंडन म्हणजे अप्रतिम आणि खरोखरच प्रत्येकाने त्या ठिकाणी जावं. अर्थात युरोप ट्रिप करता न जाता लंडनहूनच जावं, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी फिरता येतील आणि बघता येतील. या पुस्तकाच्या वेळेला आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे माझं पुस्तक लिहून झालं, आम्ही परत आलो. आल्यानंतर पुस्तक पूर्ण केलं, लॅपटॉप उघडला, कारण मी कॅमेरामध्ये जे फोटो काढत होतो ते लॅपटॉपवर मी डाउनलोड करायचो आणि हार्ड डिस्क माझी क्रॅक झाली. बरं, फोटोशिवाय पुस्तक बघणं मला वाटतं कोणीच तयार होणार नाही, कारण पुस्तक हातात घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यात फोटो कुठले कुठले आहेत ते पाहिले जातात. यावेळेला मला माझ्या मदतीला धावून आले ते माझ्याच सुनेचे मित्र अमेय शाह आणि नेहा भूतकर. आज तेही त्या हजर आहेत, याचाही मला आनंद होतो आहे. बघा, परत 3 माणसं, क्षमा, नेहा आणि अमेय. काय योगायोग आहे ते मला माहीत नाही. या मेलबर्नच्याच संदर्भात आणखी या लंडनच्या पुस्तकाच्या संदर्भात आणखीन एक गोष्ट म्हणजे, माझं पुस्तक लिहून झाल्यानंतर मेलबर्नमध्ये माझ्या मुलाची जी फॅमिली डॉक्टर आहे ती मराठी आहे, देशपांडे. तर ती डॉक्टर आहे आणि ती आणि तिचे मिस्टर यांनी ते पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दुरुस्त करून दिल्या. त्याचबरोबर माझ्या सुनेची मैत्रीण श्रद्धा नेमाणे, तिने पण मला बऱ्याच गोष्टी त्यातल्या दुरुस्त करून दिल्या. आणि या सगळ्यांच्या याच्यामुळे आणखीन एक उल्लेख करायचा राहतो आहे, ते म्हणजे माझ्या पत्नीची मैत्रीण हेमा, तिने आमच्याकरता तिथे रजा घेऊन आम्हाला काही गोष्टी फिरवल्या, त्याचाही उल्लेख मी माझ्या पुस्तकात केला आहे. या सगळ्यांची आठवण आणि या सगळ्यांच्या मदतीनेच हे पुस्तक या ठिकाणी निर्माण झालं आहे. यात अनेक गोष्टी आहेत, त्या पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. अगदी लंडनचा इतिहास, हिथ्रो विमानतळ सगळ्यात जे मोठं समजलं जातं त्याचा इतिहास, अनेक गार्डन, म्युझियम्स आणि मला सगळ्यात आवडलं ते हॅरी पॉटरचा स्टुडिओ. खरंच अप्रतिम मांडणी करतात. म्हणजे फक्त मला त्या ठिकाणी असं म्हणू नये पण मी मनातलं खरंच तुम्हाला सांगतो, कोहिनूर हिरा पाहिला की मात्र राग आला. आपल्या माणसाकडनं आपला हिरा त्यांनी ओरबडून दिला असं म्हणण्यापेक्षा त्यांनी नेला आणि तो राणीने मुकुटामध्ये ठेवताना त्याला तासून काढला. वाईट वाटलं ते पाहताना. मित्रांनो, दुसरं म्हणजे आपले स्वातंत्र्य सैनिक आहे, त्यांच्या बऱ्याच पाऊलखुणा तिथे आहेत, त्याची माहिती मी या पुस्तकात लिहिली आहे. मी सर्व रसिकांना विनंती करीन, तुम्ही जेव्हा लंडनला जाल तेव्हा महात्मा गांधी, सावरकर, गोखले अशा अनेक लोकांच्या त्या ठिकाणी निवासस्थानं आहेत, त्याला नक्कीच तुम्ही नमन करून यावं. एवढंच मी या पुस्तकाबद्दल बोलतो आणि माझ्या विचाराला इथे विराम देतो. परत आपण सगळेजण जमा झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. माझ्या पहिल्या पुस्तकांना, 4ही पुस्तकांना जसा तुम्ही प्रतिसाद दिला तसाच
मला मिळेल अशी आशा बाळगतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद काका. काकांनी जसं नमूद केलं ते बँकर आहेत. बँकेमध्ये जवळजवळ 30 वर्ष त्यांनी विविध पदांवरती काम करत आज खरंच निवृत्तीचे आयुष्य जगत आहेत. आत्ता भाषणावरनं कळलं असेल तुम्हालाही. पर्यटनामध्ये रुची ठेवणारे सुहास काका यांना पुण्यातील काही वाचकांनी पत्रव्यवहार करून आपण पुण्याचे असूनही ऑस्ट्रेलियाबद्दल आपणास किती प्रेम आहे असा सुंदर मेसेज पाठवलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे पुढील लेखक त्यांच्याकडे वळूयात आपण. पुढील लेखक आहेत श्रीयुत प्रमोद धर्माधिकारी. श्रीयुत प्रमोदजी म्हणजेच आमचे दादा हे केमिकल अभियंता आहेत व MS युनिव्हर्सिटी बडोदामधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट यांनी केलेले आहे. 1975 साली मुंबईतील बॅलेट इस्टेट येथील मुख्यालयात L&T या नामवंत कंपनीत केमिकल प्लांट विभागात मार्केटिंग इंजिनियर म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली व हायड्रोकार्बन मेड आणि डाऊन स्ट्रीम बिझनेस डिव्हिजनचे उपाध्यक्ष म्हणून ऑक्टोबर 2016मध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत. अनेक पुरस्कारांनी L&T या कंपनीने त्यांना पुरस्कृत केलेले आहेत. असे उच्च विचारसरणी व साधी राहणीमान असलेले दादा यांनी सफर ऑस्ट्रेलिया या पुस्तकाचे इंग्रजी अनुवाद केले आहेत. सध्या ते बडोद्यात स्थायिक असून आपली नातवंड तनय मीरा, जसं सुहास काकांनी सुद्धा नमूद केलं होतं, मुलगी सौश्वेता व जावयास भेटण्यास ऑस्ट्रेलियाची सफर नेहमीच करत असतात. त्यांना विविध ठिकाणी फिरण्याबरोबरच संगीत ऐकण्याची व खेळातही रस आहे. अशा प्रमोद काकांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत सादर करावे. नमस्कार. माननीय श्री राहुल सोलापूरकरजी, निशांत काशीकरजी, डॉक्टर केळकर, विवेक गोळेजी, सुहासराव आणि रसिक वाचक प्रेमींनो, ऑस्ट्रेलिया हा 4000 किलोमीटर आडवा तिडवा पसरलेला, उभा आडवा पसरलेला प्रचंड अवाभव्य देश आणि या देशाच्या निसर्गरम्य ठिकाणी कोणीही रमू शकतं. हे बाबांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे त्यातून आपण सगळ्यांनी वाचलं असेल. ह्या पुस्तकाचे 3 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या हे आपण ऐकलं. जेव्हा हिंदी झाली, इंग्रजीमध्ये करायचं का नाही करायचं असं हे निशांत काशीकरांनी त्यांना सुचवलं की अहो मराठी झालं, हिंदी झालं, आता इंग्रजीमध्ये याचा अनुवाद करायला हवा आणि सगळ्यांना ते खरोखर योग्य वाटलं. एक दिवस अचानक मला सुहासरावांचा फोन आला, दादा हे पुस्तक तुम्ही अनुवादित करा. आणि मी खरोखर चक्रावलो. म्हटलं मी मराठी मीडियममध्ये शालेय शिक्षण घेतलेला, शाळेमध्ये जेवढं कथा कवितांमध्ये इंग्रजी वाङ्मय वाचलं असेल, शिकलो असेल, तेवढाच इंग्रजी वाङ्मयाचा माझा संबंध आणि तेवढाच माझा गंध, ते कथा कविता लिहिणाऱ्या साहित्यिकांचा तेवढा परिचय. त्यामुळे मला प्रश्न पडला की बाबांनी हे मला जमेल असं कसं काय गृहीत धरलं. विचार करत असताना वाटलं की घरी आल्यावर कधी कधी ऑफिसच्या कामासाठी फोनवरती इंग्रजीमध्ये बोलताना बाबांनी ऐकलं असेल आणि बाबांना वाटलं की अरे हरकत नाही, यांना करायला जमेल. तर बाबांच्या आदेशानुसार मी सुरुवात केली आणि सुरुवातीला बाबांनी इतकं सुंदर व्यवस्थित आणि वाङ्मयीन पद्धतीने मराठीत लिहिलेलं आहे की त्याचं मराठीत इंग्रजी करणं खरोखर खूप अवघड वाटलं. म्हणजे बाबांचा आदेश कसा काय मोडायचा. आणि दुसरा विचार मनात आला की आपली पिढी सगळी मराठीमध्ये पुस्तकं वाचण्यामध्ये आपण इंटरेस्ट घेतो, आपण त्याच्यात रस घेतो. नंतरच्या पिढ्या ज्या आहेत त्या सगळ्या इंग्रजी मीडियममध्ये शिकलेल्या. बाबांच्या पुस्तकाचा आस्वाद, आनंद त्यांना मिळावा आणि मुख्य म्हणजे की जेव्हा आपण सफरीला निघतो तेव्हा बाबांनी सांगितलं, थोडक्यात सांगितलं, पण पर्यटन स्थळाबद्दलची माहिती नुसती त्याच्याबद्दलची इतिहास भूगोल सांगून चालत नाही, तर त्या ठिकाणी काय पाहायचं, कसं पाहायचं, त्याचा आनंद कसा लुटायचा, हे जर खरोखर कळायचं असेल. आपण भारतातले किंवा इतरही सगळे लोक जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या लांब ठिकाणी जातात, एवढा लांबचा प्रवास केल्यानंतर
कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आनंद कसा घेता यावा यासाठी म्हटलं इंग्लिशमध्ये पुस्तक असणं आवश्यक आहे आणि म्हणून मी याचा इंग्रजी अनुवाद करायला सुरुवात केली आणि ते संपलं. पहिल्यांदा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे मेलबर्नमध्ये जवळजवळ 50-60 वर्ष स्थायिक झालेले बापट काका, बाबांचे मित्र आहेत, त्यांना आम्ही ते वाचायला दिलं आणि त्यांना पहिली गोष्ट लक्षात आली की मराठी पुस्तकानंतरचा जो वेळ गेला आहे त्या काळात बऱ्याचशा गोष्टीत बदल झालेला आहे. तर त्या गोष्टींचं एक कालबाह्य होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये ॲडिशन करावी असं त्यांनी सुचवलं आणि त्या याच्याने परत पुन्हा प्रवास सुरू झाला. मध्ये आमची एक टास्मानियाला पण सफर झाली श्वेता आणि आमोदबरोबर. त्या गोष्टींची ॲडिशन थोडीशी झाली. अशा रीतीने अनुवाद पूर्ण झाला आणि आता प्रिंटिंगला द्यायच्या आधी आमचे मित्र डॉक्टर मोहन मोने यांना आम्ही विनंती केली की तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुम्हाला ज्या काही सुधारणा करायच्या असं कराव्याशा वाटतील त्या आम्हाला सुचवा. आणि त्यांनी अक्षरशः म्हणजे कमीत कमी वेळामध्ये ते पुस्तक वाचून योग्य त्या सगळ्या सुधारणा करायला सांगितल्या. त्याबद्दल त्यांचे खरोखरच धन्यवाद. ह्या पुस्तकाचं आज प्रकाशन होताना खूप समाधान होतं आहे की आपण काहीतरी करू शकलो. पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करतो, कारण पुस्तकातला जो आशय आहे, जो गाभा आहे, तो सुहासरावांचाच आहे. त्यामुळे मराठी पुस्तकाला जसा तुम्ही प्रतिसाद दिला तर हे तुम्हाला आवडेल याची नक्की मला खात्री आहे. अर्थात मराठी पुस्तकाला इंग्रजीचा पोशाख चढवताना काही चुका झाल्या असतील तर त्या पूर्णपणे माझ्या आहेत, त्या मी मान्य करतो. धन्यवाद. तर आपण प्रकाशनाकडे जाण्याचं पुढे सरकूयात. मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दोन्ही या पुस्तकांचे प्रकाशन करावे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत राहुल सोलापूरकरांना पुस्तकाचे प्रकाशन झाले असे जाहीर करण्यास विनंती करते. सफर लंडनची आणि अराउंड अनफॉरगेटेबल ऑस्ट्रेलिया अशा दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. दोनही लेखकांच्या मनोगतानंतर पुढे जाऊयात ते विशेष सहाय्यकांचा सत्कार करण्याकडे. यात प्रथम नाव येते ते श्रीयुत नंदन देऊळकर यांचे. सफर ऑस्ट्रेलियाची ही पहिली आवृत्ती 7 एप्रिल 2012, दुसरी आवृत्ती 22 डिसेंबर 2013, तिसरी आवृत्ती 13 नोव्हेंबर 2017 व याचा हिंदी अनुवाद सुहाना सफर ऑस्ट्रेलिया की 2015. स्नेहबंध गोष्ट ऑस्ट्रेलियातील भारतीयांची याचे प्रकाशन 17 एप्रिल 2016 व सुहास काकांची पहिली कादंबरी शतदा प्रेम करावे 29 ऑगस्ट 2022 व याच कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित आहे. श्रीयुत नंदन देऊळकर हे तनय पब्लिकेशनचे मुद्रक म्हणजेच प्रिंटर आहेत. प्रिंटिंग क्षेत्रात त्यांचा अनेक वर्ष अनुभव असून पुस्तकाची योग्य मांडणी करण्यात हे माहीर आहेत. मी श्रीयुत सुहास जोशींना विनंती करते की त्यांनी नंदन देऊळकरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करावे. तत्पूर्वी आज प्रकाशित झालेल्या या दोनही आवृत्तींचे आपल्या इथे विक्रीस ठेवण्यात आलेले आहेत. याची आजच्या दिवसासाठी किंमत असेल 200 रुपये आणि काकांचे पूर्वीचे जे लेख होते, पूर्वीच्या ज्या आवृत्ती होत्या त्यांची किंमत आजच्या सवलतीच्या दरामध्ये 100 रुपयांना आपल्या इथं ठेवण्यात आलेले आहे. सर्व रसिकांना मी विनंती करते की त्यांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा. कार्यक्रमात पुढील नाव आहे ते श्रीयुत
डॉक्टर श्रीयुत मोहन मोने यांचे. हे पुण्यातील गरवारे नायलॉन्स टेक गरवारे रोप्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीमध्ये प्रेसिडेंट या उच्च पदावर कार्यरत होते. जरी निवृत्त झालेले आहेत तरी हे या ना त्या कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम अजूनही कंपनीशी जोडलेले आहेत. डॉक्टर मोने हे त्यांच्या ऑस्ट्रेलिया स्थित नातीला भेटण्यासाठी अनेक वेळा तिथे गेलेले असल्याने या पुस्तकात ते माहिती व मार्गदर्शन करण्यास सदैव आग्रही होते. मी श्रीयुत दादा धर्माधिकाऱ्यांना श्रीयुत मोने यांचा सत्कार करण्यास विनंती करते. धन्यवाद सर. लिस्टमधील पुढील नाव आहे ते सौ मेघना मुकुंद कुलकर्णी यांचे. मेघनाताईंनी उत्कृष्टरित्या केलेले शब्दशोधन लंडनच्या सफरीत आपणास अनुभवायला मिळणार आहे. पण आज वैद्यकीय कारणास्तव ताई इथे येऊ शकलेल्या नाहीत, पण त्यांची आठवण आपणास नक्कीच होईल. काकांनी नमूद केले होते आत्ता त्यांच्या भाषणामध्ये, एखादे पुस्तक किंवा एखादी कादंबरी आपल्याला विकत घ्यायची आहे. दुकानदाराकडे त्याच्या 2 प्रती आपल्यासमोर ठेवल्या. मजकूर एकच, पण एकात खूप सारी चित्र आणि एक चित्राविना. मंडळी, कोणते पुस्तक आपण विकत घ्याल? नक्कीच चित्राने भरलेले, रंगरंगतीला एकदम साजेसे असेच पुस्तक. असाच अनुभव आत्ता काकांनी आपल्याला सांगितला की काकांनी काढलेले जे फोटो होते ते कॅमेऱ्यातून हार्ड डिस्कवरून गहाळ झाले, डिलीट झाले आणि अशाच वेळेला त्यांना मदतीचा हात पुढे केला तो श्रीयुत अमेय शहा व नेहा बुतकर यांनी. आणि तेही कोणतेही मानधन व आढेवेढे न घेता. खरंच यासाठी त्या दोघांना खरंच टाळ्या मिळाल्या पाहिजेत. श्रीयुत अमेय आज इथे नाही, त्यांच्या वतीने नेहा बुतकर त्यांचा सन्मान घेतील. धन्यवाद. सौ श्यामल जोशींना मी मंचाकडे येण्यास विनंती करते. आज आपल्या या कार्यक्रमाला सौभाग्यवती काशीकर या स्वतःही उपस्थित राहिलेल्या आहेत. मी सौ श्यामल जोशी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. कार्यक्रमात पुढे जाऊयात श्रीयुत निशांत काशीकरांच्या मनोगताकडे. जसे मी नमूद केले होते, जगातील सर्वात मोठा करोल्सचा समुद्रकिनारा, MCG मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, तसेच नवीन वर्षाची आकर्षक व सुंदर आतषबाजी करण्यात प्रसिद्ध असा एकमेव कांगारूंचा देश व या देशाबद्दल आपले मनोगत व्यक्त करावे. स्टेजवरील उपस्थित मान्यवर आणि येथे उपस्थित सर्व पर्यटनप्रेमींना माझा मनपूर्वक नमस्कार. सर्वप्रथम मला पुन्हा एकदा 6व्यांदा पुण्याला बोलवण्याबद्दल मी सुहास जोशींचे आभार मानू इच्छितो. आणि हा एक असा एक फॅमिली अफेअर झाला असं मला वाटतं आहे की प्रत्येक वेळा म्हणजे 2012 साली त्यांनी पहिला त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं सफर ऑस्ट्रेलियाची, त्यासाठी मला बोलवलं. आणि या प्रत्येक वेळी जेव्हा नवीन एडिशन किंवा नवीन लँग्वेजमध्ये जेव्हा त्याचं रिलीज होते किंवा पुन्हा प्रकाशन होतं त्याबद्दल म्हणजे त्यावेळी ते मला नेहमीच आवर्जून न विसरता बोलवता आणि त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी असं म्हणतो की पुणे हे माझं माहेर आहे आणि मला इकडे यायला फार फार आवडतं आणि हे माझं दुसरं घर असल्यामुळे तुम्ही मला बोलवत राहा आणि मी इकडे येत राहीन नेहमीच. पण जसा एक प्रोजेक्ट असतो म्हणजे पुस्तक प्रकाशनाचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये सुहास जोशींचा त्यांची मेहनत आहेच, परंतु त्यांच्या कुटुंबियांचीही तेवढीच मेहनत आहे आणि त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण गेली 12 वर्ष ते सातत्याने हा कार्यक्रम आयोजित करतात, एवढ्या लोकांना इकडे आमंत्रित करतात, पत्रकार येत आहेत आणि यामागे खरोखरच बऱ्याच लोकांचा हातभार इकडे लागतो. म्हणजे राईट फ्रॉम इकडे फुलं कोण घेऊन येतं, हे पंखे कोण ऑर्गनाईज करतं, ऑडिओ व्हिज्युअल किंवा स्पीकर्स साऊंड सिस्टम जे ऑर्गनाईज करते, सगळ्यांचा मी ऋणी आहे. तर इकडे किती जणं आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाला गेले नाही आहेत. म्हणजे
आज सगळा जो स्टॉक तुम्ही आज पब्लिश केलेला इकडे प्रिंट करून आणलं तो नक्कीच संपणार आहे असं मला वाटते. तर जसं मी आधी म्हणालो की 12 वर्षाआधी या पुस्तकाचं पहिलं प्रकाशन झालं होतं ते म्हणजे 2012 साली आणि आज 2024 ऑलमोस्ट वी आर टुवर्ड्स द एंड ऑफ इट. या 12 वर्षांमध्ये खरोखरच बरेच बदल घडले आहेत. म्हणजे पहिला बदल असा झाला आहे की जेव्हा आपण हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित केलं तेव्हा भारतामधनं ऑस्ट्रेलियाला जाणारी टुरिस्टची संख्या साधारण 1.5 लाखावर होती. आज तो नंबर 4,30,000वर गेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट तिप्पट त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे 1.5 लाखावरनं ऑलमोस्ट आपण आता 4.5 लाखापर्यंत ती मजल मारलेली आहे. दुसरी अचीवमेंट अशी आहे की जेव्हा आपण हे पुस्तक प्रकाशित केलं होतं 2012 साली तेव्हा भारत हा ऑस्ट्रेलियासाठी 12वा इम्पॉर्टंट देश होता किंवा भारताचे रँकिंग हे नंबर 12 या स्थानकावर होते. आज भारत टॉप 5 देशांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मानला जातो. ते आपली दुसरी ही अचीवमेंट आहे. 2012 साली एकही डायरेक्ट विमान सेवा भारतामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये म्हणजे अवेलेबल नव्हती. आज आठवड्याला 27 डायरेक्ट फ्लाईट्स बॉम्बे, दिल्ली आणि बँगलोरवरनं तुम्ही 11-11.5 तासामध्ये मेलबर्न किंवा सिडनीला पोहोचू शकतात. तर हे जो बदल झाला आहे त्याच्यामुळे हे घडलेलं आहे. चौथी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या भारतांची संख्या ही कमीत कमी अराउंड 5 लाख होती 2012 साली. आज त्याची संख्या ऑलमोस्ट 1 मिलियन किंवा 10 लाखांवरती गेलेली आहे. त्यामध्येही दुप्पट वाढ झालेली आहे. आणि या 12 वर्षांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध हे खरोखरच खूप घट्ट झालेले आहेत. म्हणजे एज्युकेशन म्हणा, ट्रेड म्हणा, इन्व्हेस्टमेंट म्हणा, जिओ पॉलिटिकल लिंक्स म्हणा, दोन्ही पंतप्रधान खरोखरच खूप जवळ आले आहेत. आणि हे जे यश आहे या यशामागे मला असं वाटतं की सुहास जोशी आणि त्यांचे पुस्तकाचा थोडाफार हातभार लागला आहे. बऱ्याच जणांनी असे म्हणजे टुरिझम इज ऑल अबाउट पीपल टू पीपल लिंक्स. म्हणजे आपण जेव्हा आपल्या मित्राला किंवा कोणाला आमंत्रित करतो आपल्या घरी यायला त्यामुळे आपलं येणं जाणं जास्त वाढतं. आणि हे पुस्तक हे एक पुस्तक नसून एक इन्व्हिटेशन कार्ड आहे किंवा एक बोर्डिंग पास आहे ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी असं मी सांगू इच्छितो. तर इकडे मला असं वाटतं की बऱ्याच जणांचा जन्म 1980च्या आधी झालेला असेल ना. 1980 नंतर कोणाचा जन्म झाला इकडे फार कमीच जण आहेत तिकडे. तर ऑस्ट्रेलियाची पहिली आठवण किंवा ऑस्ट्रेलियाला पहिलं इंट्रोडक्शन जे आपल्याला करून दिलं गेलं ते साहजिक क्रिकेटमुळे. आणि जर तुम्हाला आठवत असेल म्हणजे आपण जर बरीच वर्ष आधी गेलो तर 1985 या सालचा बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड कप सगळ्यांना आठवतो. जे वन डे इंटरनॅशनलमध्ये जे इनोव्हेशन घडलं ते त्या साली 1985 साली जेव्हा ऑस्ट्रेलियाने बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड कप हा ऑर्गनाईज केला होता. म्हणजे कलर्ड क्लोदिंग, व्हाईट बॉल, फ्लडलाईट्समध्ये खेळणं, पैजामा क्रिकेट त्याला म्हटलं जात होतं. केरी पेकरचं ते उत्कृष्ट त्यांचं जे कव्हरेज जे होतं निरनिराळ्या कॅमेराज आणि अँगल्समधनं आपल्याला जे दिसत होतं म्हणजे प्रत्येक शॉट्स आपल्याला बघायला मिळत होते. आणि मग तो कप भारताने जिंकला होता. आणि ती आठवण म्हणजे रवी शास्त्रींनी ती ऑडी मेलबर्न क्रिकेट क्लबच्या MCGच्या ग्राउंडवरती गाडी चालवली होती. ती अजूनही प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये म्हणजे असा एक रोमहर्षक मोमेंट प्रत्येकाच्या आयुष्यात होता. आणि त्या क्षणी म्हणजे मी साधारण 10 वर्षाचा होतो तेव्हा. आणि त्यावेळेला म्हणजे अशी एक आठवण म्हणजे असं रोपटं लावणं म्हणतात ना की कधी ना कधी मला त्या देशात जाऊन एखादी तरी क्रिकेट मॅच बघावी. आणि त्यामुळे आत्ताची सिरीज चालू आहे बॉर्डर गावस्कर सिरीज त्यासाठी गेल्या सिरीजपेक्षा 6 गुणांनी जास्त भारतीयांनी तिकडे भेट देण्याचं हे केलं आहे. तर खरोखरच क्रिकेटमुळे हे दोन्ही देश फार जवळ आले आहेत. या पुस्तकामध्ये एवढं काही दिलेलं आहे की इट्स लाईक अ लोनली प्लॅनेट गाईड असंही म्हणता येईल. म्हणजे एवढ्या बारकाईने त्यांनी स्वतःचे अनुभव त्याच्यामध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. परंतु साधारण म्हणजे प्रत्येकाच्या मनात असा विचार येतो की या पृथ्वीवरती 195 देश आहेत. तर या 195 देशांपैकी ऑस्ट्रेलियालाच का जावं, इतर कुठे का जाऊ नये. आणि मी असं सांगू इच्छितो की मी गेल्या 15 वर्ष झाली मी टुरिझम ऑस्ट्रेलियासाठी काम करतो. आणि मी फक्त 3 कारणं किंवा 3 हायलाईट्स तुमच्यासमोर
प्रेझेंट करू इच्छितो की ज्यामुळे की ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी कारणं म्हणजे खरी कारणं काय असली पाहिजे. तर पहिलं कारण म्हणजे असं आहे की ऑस्ट्रेलिया हा देश हा सगळ्यांसाठी काही ना काहीतरी देऊन जातो. म्हणजे आपण इकडे बघितलं की इकडे भरपूर असे इकडे गोले आहेत, लेले आहेत, जोशी आहेत, बरेच असे लोक आहेत. प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते. इवन एक कपल जेव्हा हनीमूनला जातो तेव्हा मुलाचं जी आवड असते ही वेगळी असते, मुलीची आवड ही वेगळी असते. आणि आपण जेव्हा फॅमिली आणि फ्रेंड्स अख्खा गोतावळा घेऊन जेव्हा आपण बाहेर फिरायला जेव्हा निघतो तेव्हा प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. आपण असं मल्टी जनरेशनल ट्रॅव्हल करतो. आजी आजोबांना घेऊन जातो, आपण जातो, आपल्या मुलांना घेऊन जातो, नातवंडांना सुद्धा घेऊन जातो. पण ऑस्ट्रेलिया हा असा देश आहे जिकडे प्रत्येक दिवस हा एक वेगळा ठरू शकतो. म्हणजे क्वीन्सलँडमध्ये ग्रेट बॅरियर रीफ आहे जिकडे निळ्या रंगाचे हजारो शेड्स तुम्हाला त्या समुद्रामध्ये बघायला मिळतात. किंवा जगातलं सर्वात ओल्डेस्ट रेन फॉरेस्ट जे डेंट्री आहे, ॲमेझॉनपेक्षाही ओल्डेस्ट रेन फॉरेस्ट जे ऑस्ट्रेलियाला बघायला मिळतं. ऑस्ट्रेलिया एक ॲडव्हेंचर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे. म्हणजे तुम्हाला जर विमानामधनं उडी मारायची आहे, मागच्याच आठवड्यात एका 102 वर्षाच्या बाईने सुद्धा विमानामधनं उडी मारली 15,000 फुटावरनं आणि ती शाबूत आहे अजून. तर असे ह्या ॲडव्हेंचर गोष्टी म्हणजे इन द स्काय, ऑन लँड अँड अंडर वॉटर या सगळ्या ॲडव्हेंचर गोष्टी ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहेत. सिडनी ऑपेरा हाऊस म्हणजे आपल्याला पुणेकरांना हे सांस्कृतिक कॅपिटल असल्यामुळे ऑडिटोरियम्स आणि तिकडे परफॉर्मन्सेस बघायला आवडतात. तर सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये जाणं हे खरोखरच एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि तिकडे प्रत्येकाने भेट द्यायला हवी. सिडनी हार्बर ब्रिज आहे जो ब्रिज तुम्ही स्वतः चढू शकता. SCG, MCG, ॲडलेड ओव्हल, ऑप्टस स्टेडियम, गॅबासारखे बरेच स्टेडियम्स आहेत. त्या स्टेडियमच्या टूर्स आहेत ते आपण कंडक्ट करू शकतो. कँगरू आयलंडसारखं ठिकाण आहे जिकडे आपण नेटिव्ह वाईल्ड लाईफ म्हणजे कँगरू आयलंड हे सिंगापूरपेक्षा 8 किंवा 9 पटींनी मोठं आहे, पण तिकडे फक्त 2,000 लोक राहतात. तर अशा या सुंदर सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आपण जाऊ शकतो. आणि ह्या देशामध्ये प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. म्हणजे एक आपण एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा एका नाईस बुफे जेव्हा आपण जेवायला जातो तिकडे सूप्स असतात, स्टार्टर्स असतात, ॲपेटायझर्स असतात, व्हेज असतं, नॉनव्हेज असतं, मेन कोर्स असतो, डेझर्ट्स असतात, इटालियन असतं, कॉन्टिनेंटल असतं, सगळं असतं. तसाच हा देश आहे जिकडे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. तर ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलियन्स बाय नेचर हे खरोखरच खूप फ्रेंडली, वॉर्म आणि इन्व्हायटिंग आहेत. तुम्ही क्रिकेट फील्डवरच्या बिहेवियरवर तर जाऊ नका. ते जेव्हा ते बाउंड्री लाईन क्रॉस करतात त्यांचं बिहेवियर तेव्हा आणि ते जेव्हा पॅव्हिलियनमध्ये परत जातात त्यांचं ते बिहेवियर याच्यामध्ये खरोखरच जमीन आसमानाचा फरक आहे. ऑस्ट्रेलिया खऱ्या अर्थाने एक मल्टीकल्चरल देश आहे. म्हणजे आपण जसं मल्टीकल्चरल इकॉनॉमी आपण कसे आहोत, भारत जसा देश आहे तसा ऑस्ट्रेलियासुद्धा एक मल्टीकल्चरल देश आहे. तुम्हाला जाणून खरोखरच आश्चर्य वाटेल की ऑस्ट्रेलियाची 50% जी पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनमधले त्यांचे आईवडील जे आहेत त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियाला झाला नाही आहे. किंवा 25% पॉप्युलेशन ऑस्ट्रेलियनमध्ये अशा लोकांची आहे ज्यांचा जन्मच ऑस्ट्रेलियामध्ये झाला नाही आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांचं दुसरा देश किंवा दुसरं घर असं मानलं आहे. तसा खरोखरच एक मल्टीकल्चरल देश आहे. म्हणून तुम्ही जे ऑस्ट्रेलियाला जाल तेव्हा तुम्हाला भारतीय तर दिसतीलच, तुम्हाला इटालियन दिसतील, फ्रेंच दिसतील, ग्रीक दिसतील, मिडल ईस्टर्न हे दिसतील, जॅपनीज दिसतील, व्हिएतनामीज दिसतील. आणि त्यांच्या अशा कॉलनीज किंवा त्यांनी स्वतःचे तिकडे वास्तव्य त्यांनी तिकडे एक्स्टॅब्लिश केलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या कल्चर्सचा अनुभव मिळतो आणि तुम्हाला तिकडे त्यांचे कलिनरी हॅबिट जे आहेत, त्यांच्या डायटरी हॅबिट्स आहेत त्याचाही सुंदर एक अनुभव मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे सेफ्टी अँड सिक्युरिटीसाठी ऑस्ट्रेलिया खरोखरच एक महान देश आहे. जगातला टॉप 10 लिव्हेबल सिटीजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 4 सिटीज आहेत. म्हणजे सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन, ॲडलेड ह्या जगाच्या टॉप 10 लिव्हेबल सिटीजमध्ये त्यांचं नाव दर्शवलं जातं आहे. म्हणजे मी ऑस्ट्रेलियाला कमीत कमी 45-50 वेळा गेलो आहे. आणि जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला लँड होतो तिकडची हवा आहे ना ही खरोखरच एक वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला श्वास घेण्याचा आनंद मिळतो तिकडे. म्हणजे हल्ली आपल्या इकडे पोल्युशनमुळे ते थोडंसं खरोखरच डिफिकल्ट झालं आहे, परंतु एक सुंदर असा हा देश आहे. आणखीन एक गोष्ट मला जी खरोखरच आवडते आणि ज्यासाठी मी ऑलमोस्ट 15 वर्ष ऑस्ट्रेलियन टुरिझमसाठी काम करतो, त्याचा इंग्लिशमध्ये एक शब्द आहे इगॅलिटेरियन. इगॅलिटेरियनचा अर्थ असा असतो की
आपण एका प्यूनला किंवा प्लंबरला आणि ड्रायव्हरला जो रिस्पेक्ट देतो तोच आपण एका प्रेसिडेंटला देतो किंवा वायस वर्सा की प्रेसिडेंटला जो रिस्पेक्ट देतो तोच आपण एका प्यून प्लंबर किंवा ड्रायव्हरला देतो आणि तशी ती सोसायटी आहे. माझी एक मैत्रीण रिसेंटली टॅस्मेनियाला गेली होती आणि ती म्हणाली की मी एका कॉफी शॉपमध्ये गेली आणि पाहिलं तिने तर बाजूच्या टेबलावरती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्वतः कॉफी पित होते तिकडे. तर असा हा इगॅलिटेरियन देश आहे आणि म्हणूनच खूप फ्रेंडली लोकं आहेत आणि तिकडे गेल्यावर एक वेगळाच अनुभव मिळतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जसं मी आधी म्हणालो की आज आपल्याकडे 27 डायरेक्ट फ्लाईट्स आहेत आठवड्याला मुंबई, दिल्ली आणि बँगलोरपासून. आणि आपल्याला असं वाटतं की डाऊन अंडर म्हणजे ऑस्ट्रेलिया खूप लांब आहे, तर फक्तच 11-11.5 तासांचा तो विमान प्रवास आहे. लंडनपेक्षा 2 तास जास्त आणि अमेरिकेपेक्षा ऑलमोस्ट 4-5 तास कमी. तर असा हा देश खरोखरच जवळ आलेला आहे. मी सुभाषजींना विचारत होतो की तुम्हाला US विजासाठी मुंबईला जावं लागतं का आणि ब्रिटिश विजासाठी तुम्हाला बायोमेट्रिकसाठी मुंबईला किंवा इंटरव्ह्यूसाठी जावं लागतं का. तर ते म्हणाले हो आम्हाला मुंबईला जावं लागतं, पण तुम्हाला जर ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर तुम्ही इकडे बसल्या किंवा घर बसल्या रविवारी किंवा शनिवारी सुट्टीच्या दिवशी रात्री 10 नंतरसुद्धा तुम्ही तुमचा विजा अप्लाय करू शकता. कारण ऑस्ट्रेलियन विजा सर्वात सोपा विजा आहे. इट्स 100% ऑनलाईन. बायोमेट्रिक्सची गरज लागत नाही, पर्सनल इंटरव्ह्यूची गरज लागत नाही. तुमचा पासपोर्ट तुमच्याकडे राहतो, तर तुम्ही फक्त जे डॉक्युमेंट्स असतात ते स्कॅन करा, अपलोड करा आणि तुम्हाला जो त्यांचा डिसिजन आहे तेही ऑनलाईन मिळतं. तर असा हा डिजिटली सावी देश असा ऑस्ट्रेलिया हा देश आहे. तर बरीच कारणं आहेत. पुस्तकांमध्ये त्यांनी सुहासजींनी म्हटलंच आहे की का ऑस्ट्रेलियाला जायला हवं आणि एवढा हे आता हे एक सक्सेसफुल पब्लिकेशन हे असं झालेलं आहे की त्याची एक 6वी आवृत्ती आपण रिलीज करायला आपण इकडे भेटलो आहोत. तर पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो. परंतु मी तुमच्या सर्वांसाठी एक छोटीशी भेट आणली आहे, म्हणजे सर्वांसाठी नाही, खास जणांसाठी. आणि एक छोटंसं क्विज मी तुमच्यासमोर तुम्हाला काही थोडेसे सोपे प्रश्न विचारणार आहेत आणि तर त्याचे उत्तर जर तुम्ही दिले तर तुम्हाला एक छोटीशी सुंदर भेट मी देऊ इच्छितो. मी या क्विजचे जज मी सुहास जोशींनाच मी त्यांना अपॉइंट करतो, कारण ते मला माहिती आहे ते अनबायस असतील. तर तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर तुमचा हात वरती करा, कोरसनी उत्तर देऊ नका. माझ्याकडे एवढे सगळे गिफ्ट्स मी आणलेले नाही आहेत. तर पहिला प्रश्न असा, आणि पहिला प्रश्न हा सध्या चाललेला बॉर्डर गावस्कर सिरीज या क्रिकेट सिरीजला म्हणजे त्या रिलेटेड आहे. तर ही जी दुसरी कसोटी सामना जो ॲडलेडमध्ये सुरू आहे त्याचे दुसरे नाव काय आहे, त्याला काय म्हणतात? नाही, मी स्टेडियमला नाही म्हणत, स्टेडियमचं नाव नाही. या कसोटी सामन्याला दुसरं नाव काय आहे? डे अँड नाईट. हां, तो डे अँड नाईट आहे, पण त्याला अजून एक नाव आहे. पिंक बॉल. हां, पिंक बॉल टेस्ट. येस. तर त्यासाठी तुमच्यासाठी मी पिंक बॉल घेऊन आलो आहे कुकाबराचा. तर सुभाषजी, नाही तुम्ही द्या. हा तुमचा इव्हेंट आहे. या बरं. येस, पिंक बॉल टेस्ट. वेल डन. थँक्यू. अच्छा, दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे. ऑस्ट्रेलियाचे कॅपिटलचं नाव कोण सांगू शकेल का? सुभाषजी, कोणाचा हात पहिला वरती गेला? कॅनबेरा, राईट? कॅनबेरा. खरोखर म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की सिडनी किंवा मेलबर्न हे ऑस्ट्रेलियाचं कॅपिटल आहे, पण ते नसून ऑस्ट्रेलियाची राजधानी ही कॅनबेरा आहे. ते तुम्हालाही कुकाबराचा क्रिकेट बॉल सुभाषजी तुम्ही द्यावा. राहुल सोलापूरकर हे तुम्हाला भेट देतील. इनफॅक्ट प्राईम मिनिस्टर 11 बरोबर जो गेम झाला होता तोही एक पिंक बॉल डे नाईट गेम होता. म्हणजे कोण म्हणतं क्रिकेट फक्त इट्स अ मेन्स गेम. हल्ली आता वुमेन्स क्रिकेटसुद्धा तेवढंच
मोठं झालं आणि तेवढंच प्राधान्य मिळतं आहे. आता इकडे सगळेजण क्रिकेटप्रेमी आहेत, तर ऑस्ट्रेलियाचे 5 स्टेडियमची नावं कोण सांगू शकेल का? नाही, तू उत्तर दिलं आहेस रे, तुला माहिती असायला हवं आहे. येस. MCG, SCG, ऑप्टस स्टेडियम, नंतर बेलेरी ओव्हल, किती झाली? 4 झाली ना, आणि ॲडलेट ओव्हल. ब्रिलियंट. वेल प्लेड. चौथा प्रश्न असा आहे की ऑस्ट्रेलिया हे एक सेल्फ ड्राईव्ह डेस्टिनेशन आहे. सेल्फ ड्राईव्ह म्हणजे आपण इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स ऑस्ट्रेलियामध्ये व्हॅलिड आहे, आणि आपण जसं पुण्याला डावीकडनं गाडी चालवतो, म्हणजे उजवीकडनं पण चालवतो आहे, ते पुण्याला पण आपण डावीकडनं नॉर्मली चालवतो, आणि कार्स हा नॉर्मली राईट हँड ड्राईव्हचे असतात, तसंच ऑस्ट्रेलियामध्ये पण ड्रायव्हिंगची पद्धत आहे. आणि ऑस्ट्रेलियाचा जो हायवे आहे, हायवे 1, जो ऑस्ट्रेलियन सर्कम्फरन्सला लागून आहे, त्याचं डिस्टन्स काय 14,500 किलोमीटर काहीतरी आहे. आणि तो हायवे बनवण्याचं काम एका भारतीयाने केलं आहे, एका पुणेकरांनी केलं आहे असं मी सांगू इच्छितो. आणि त्यांना त्यासाठी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा पुरस्कार गव्हर्नमेंटनी, ठाणेकर आहेत, ठाणे पुढे एकच आहेत. हां, तर त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला माहीत आहे का? त्याला त्यांचं दुसरं नाव सांगा. मस्कर, उदय मस्कर. नाही नाही, किल्लेदार. नाही हो, त्यांनी किल्ले बांधले, रस्ते नाही. त्यांचं नाव आहे जोशी. पहिलं नाव विनायक किंवा व्ही पासून काहीतरी आहे. विजय जोशी, बरोबर. विजय जोशी. आणि विजय जोशी यांना सचिन तेंडुलकरला सुद्धा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कार दिला गेला होता, आणि त्या कार्यक्रमाला स्वतः विजय जोशी सुद्धा हजर होते. तर त्यांनी असा ऑस्ट्रेलियन हायवेज बांधण्याचा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यासाठी त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कार दिला गेला. शेवटचा प्रश्न आहे की आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच. शेवटचा प्रश्न त्या व्यक्ती किंवा त्या फॅमिलीसाठी आहे ज्यांनी पुढच्या 3 महिन्यामध्ये किंवा पुढच्या 6 महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियन हॉलिडे बुक केला आहे. कोण चाललं आहे? अच्छा, 2 जण आहेत तिकडे, तर आपण 2 क्रिकेट बॉल संध्या देऊया. आणि ऑन दॅट हॅपियर नोट, मला सुभाषजीकडे बोलावल्याबद्दल खरोखरच तुमचे मनपूर्वक आभार, आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा या कार्यक्रमासाठी हजर राहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच, आणि ऑलवेज हॅपी टू बी हिअर. धन्यवाद निशांतजी. आपले मनोगत ऐकून आत्ता खरंच साहसी खेळ नाही, पण विमानात बसून खरंच उडी मारून लगेच ऑस्ट्रेलियाला जाण्याची इच्छा नक्कीच मनामध्ये आलेली आहे. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक वेगळा दिवस अनुभवायला नक्कीच ऑस्ट्रेलियाला जाऊयात. कार्यक्रमामध्ये पुढे जाऊयात. आत्ता मी श्रीयुत विश्वास केळकर, सीमास ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगते. स्टेजवरचे सगळे मान्यवर आणि आपल्या सगळ्यांची माफी मागून मी फक्त बसून बोलायचं, थोडं तब्येतीमुळे बसून बोलतो मी. मला असं आहे, तुम्ही माफ कराल मला सगळेजण. आजच्या सुहास आणि मी, आमचा कॉलेजचा पहिला दिवस, गेली 57 वर्ष आम्ही चांगले मित्र आहोत. अजूनही आमचे काही मित्र आलेले आहेत सगळे तिथं. आम्ही त्याला नेहमी म्हणतो की हे जे पुस्तकं तो लिहितो आहे त्याचा आमच्या व्यवसायाला उपयोगच होतो, ट्रॅव्हल एजंटना. एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमच्याकडे एक ऑस्ट्रेलियासाठी कस्टमर आले होते आणि त्यांना हे पुस्तक मी त्यांना गिफ्ट केलं.
2 दिवसांनी त्यांचा मेसेज आला की अहो हे पुस्तक दिलं तुम्ही आम्हाला, पण हे सगळी ठिकाणं पाहायला आम्हाला कमीत कमी 20 दिवस जातील आणि आमची टूर आहे 8 दिवसाची. तर म्हटलं ठीक आहे 2-3 दिवस वाढवा अजून आणि पुढच्या खेपेला बाकीचं बघा म्हणे. तर एका यांनी आम्हाला थोडासा फायदाच होतो आहे त्याचा. आणि अशीच पुस्तकं कायम लिही. अजून एक गोष्ट, माझी दोन्ही मुलं आणि सुना याच व्यवसायात आहेत. ऑस्ट्रेलियन डिपार्टमेंटकडून जे ऑसी स्पेशालिस्ट हे सर्टिफिकेट मिळतं ते आमच्याकडच्या तिघांना मिळालेलं आहे. मला नाही मिळालेलं. पण दोन्ही मुलं आणि सून आम्ही ते अगदी IT ऑफिसमध्ये डिस्प्ले केलेलं आहे. आणि आता जेव्हा ही सगळी सुहासनी पब्लिश केलेली पुस्तकं बघतो तेव्हा असं लक्षात आलं की ते जे सर्टिफिकेट आहे ते 5वीच्या लेवलचं सर्टिफिकेट आहे. अजून खूप पल्ला आम्हाला गाठायचा आहे. पण सुहासनी जे काही स्टडी केलेलं आहे, डीप स्टडी, तर मी म्हणेन की एखाद्या ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीने त्याला डॉक्टरेट द्यावी. इतका डीप स्टडी केलेला आहे त्यांनी. आणि मी देवाकडे अशी इच्छा व्यक्त करीन की त्याला असं पुढचं फंक्शन आम्हाला तुला डॉक्टरेट मिळाली हे याच्यासाठी मिळावं. नक्की आम्ही येऊ त्याला. धन्यवाद. धन्यवाद सर, राहुल सर, धर्माधिकारी सर आणि गोळे सर. धन्यवाद केळकर सर. यानंतर मी श्रीयुत विवेक गोळे, भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास विनंती करते. सफर ऑस्ट्रेलियाची याची ही चौथी आवृत्ती प्रसिद्ध होती आहे, बरोबर? 5वी. हे पहिलं इंग्लिश प्रकाशन पहिलं आहे, इंग्लिश भाषांतर. आता भाषांतर हे कायम अवघड असतं, कारण टेक्निकल पॅरिमीटर्स जे असतात, म्हणजे त्याचं वाङ्मय जर तसं घ्यायचं म्हटलं तर तेही वाङ्मय शोभा होते, किंवा मग ती भाषांतरी परफेक्ट होतं, नाहीतर वाङ्मय तरी नीट येतं. पण हा दोन्ही कसरत प्रमोद धर्माधिकाऱ्यांनी व्यवस्थित केलेली आहे. आणि पर्यटन क्षेत्रावरती पुस्तक लिहिणं म्हणजे एक फिक्स व्हेरिएबल. पुस्तक लिहिता लिहिता एंट्री फीज बदलतात. काय करणार आहात तुम्ही? यू हॅव टू वॉच. तुम्ही जर चुकीची लिहिली तर तेही बरोबर नाही, जुनी लिहिली तर तेही बरोबर नाही. आणि ही कसरत लेखकाला आणि प्रकाशकाला खूप सांभाळावी लागते. सो प्रमोद धर्माधिकारी सर आणि तसंच सुहास जोशी सर यांचं अभिनंदन, आभार दोन्ही आहे. कारण हे तारेवरची कसरत आहे, हे सोपं काम नाही आहे. आणि परत एकदा सर्व पुणेकर पर्यटक रसिकांना आमचे धन्यवाद, कारण या कार्यक्रमाला तुम्ही आलात. त्यानंतर पर्यटनविषयक कार्यक्रमात तुम्ही रुची दाखवलीत. एखाद्या पुस्तकाच्या 4 आवृत्ती खपणं म्हणजे काय, तर तुम्ही TV सिरियल बघितल्यावरती लक्षात येईल की त्या पाणी घालून वाढवावे लागतात. इतकं सोपं नाही आहे. सो रिअली ग्रेट अचिव्हमेंट. आणि पर्यटनविषयक हे पुस्तक लोकांनी विकत घेणं हा त्यांचा खरंच एक बहुमान आणि सन्मान आहे. तर परत एकदा धन्यवाद सगळ्यांना देतो आणि थांबतो. धन्यवाद विवेकजी. सीमास ट्रॅव्हल्स, भाग्यश्री ट्रॅव्हल्स, गिरीकांत ट्रॅव्हल्स, ज्याचे मान्यवर अखिलेश जोशी आज इथे आले नाहीत, पण खरंच या सगळ्यांनी केलेले हे कार्य पाहून समाजप्रती त्यांचा किती मोठा वाटा आहे हे, आणि ते कसे कटिबद्ध आहेत याची पुष्टीही नक्कीच होते. सुधीर फडके यांनी गायलेले एक प्रसिद्ध भावगीत आहे, ज्याची ओळ मला आठवत होती. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणावळते, तरी डोंगर हिरवीराने जा ओलांडुनिया सरिता सागरा. चला, सोन्याच्या या पिंजऱ्यात आत्ता लगेचच जरी भरारी नाही घेता आली तरी पुस्तक रूपामध्ये भ्रमण तर नक्कीच करूयात. पुन्हा एकदा मी आपल्यास नक्कीच नमूद करू इच्छिते की आजच्या या दोन्ही पुस्तकांच्या आवृत्त्या आज इथे विक्री करण्यास आहेत, ज्याचा आपण नक्कीच लाभ घ्यावा. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पोचतो आहोत. ते आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत राहुल सोलापूरकर यांच्याकडे. तत्पूर्वी हे पुस्तक वाचताना एक क्रीडा शिक्षिका असल्याने
माझे मन जरा पुस्तकातील प्रकरण 16 या ठिकाणी जास्त रमले. हे आवर्जून सांगावे वाटते, जिथे लंडनची क्रीडांगणे म्हणजेच विविध स्टेडियमची माहिती, वेगवेगळ्या ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, फिफा विश्वचषक, युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप यांचे केलेले आयोजन याबद्दल मी जास्त खुलासा करणार नाही, कारण हे आपल्याला पुस्तकात वाचावयास मिळणार आहे. पण लंडनला क्रिकेटची मक्का म्हणतात. पुस्तकातीलच एक वाक्य आहे, म्हणजेच या देशात या खेळाला पवित्र व आदरपूर्वक मानले जाते. अनेक वेळा लॉर्ड्स व ओव्हल स्टेडियम आपण टी व्हीवर पाहिले आहे. पण मला फरारी की सवारी, जिथे कायो त्याचे पहिले पाऊल लॉर्ड्सच्या मैदानावर टाकतो, ते चित्रपटातील शेवटचे दृश्य डोळ्यासमोर आले. अशीच लंडनबद्दलची काहीशी माहिती घेऊन आपले अध्यक्ष त्यांच्या ओघवत्या भाषेत आपले मनोगत व्यक्त करतील. राहुल सर व त्यांच्या पत्नीची फेवरेट सिटी ही लंडन आहे, हे सुहास काकांनी मला सांगितले होते. श्रीयुत राहुलजी. सामां पातु सरस्वती भगवती. आमचे मित्र यांच्या सफर ऑस्ट्रेलियाची या पुस्तकाचं ब्लर्ब लिहित असताना त्यांचा माझा पहिला परिचय झाला. त्याच्या आधीपासून ते आमचे मित्र होते, पण जनता सहकारी बँक, संघातले इतर माणसं अशी आमची मैत्री होती. पण तो पुस्तक लिहिल असं काही त्यावेळेला वाटलं नव्हतं. पुस्तक लिहिलं आणि म्हणला की याचं ब्लर्ब तू लिहायचं आहेस. सुदैवाने युरोपियन मराठी संमेलनाच्या निमित्ताने मेलबर्न, सिडनी, पर्थ इकडं सगळीकडं मी जाऊन आलो होतो आणि ते सगळं बघून आलो होतो. त्यामुळे मला ते लिहायला त्यावेळेला आवडलं. आणि अचानक त्यांनी 4 महिन्यापूर्वी बॉम्ब टाकला माझ्यावरती की अरे मी लंडनवरचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये तू लिहावंस अशी इच्छा आहे, ब्लर्ब नाही, आता व्यवस्थित लिहावंस. तर म्हटलं तू काय लिहिलंयस ते आधी दे. त्याचं अगदी खरं कारण मला ब्रिटिशर्स आवडत नसले तरी लंडन आवडतं, अगदी स्पष्ट सांगायचं तर. त्याचं एकमेव कारण असं आहे, 2/3 जगावर राज्य करणारे असं आपण त्यांच्याकडे एकेकाळचे बघायचो. त्यातल्या काही उत्तम गोष्टी या अजूनही त्यांच्याकडेच राहिल्या, भारतीयांनी त्या स्वीकारल्या नाहीत असं माझं कायमचं मत. सॉरी, थँक्यू वगैरे सगळं आपण शिकलो, पण एखादी गोष्ट जतन कशी करावी, त्याची सगळी माहिती कशी व्यवस्थित संकलित करावी, ते कायमस्वरूपी राहील टिकून याचा विचार कसा करावा, हे सगळं जे ब्रिटिशर्सकडचं होतं ते आपल्याकडं फारसं आलं नाही. ज्या बाकीच्या गोष्टी होत्या त्या मात्र दुर्दैवाने आपण शिकलो. आणि मग त्याचं पुस्तक मी वाचायला घेतलं. त्याचं कारण मुळाचा अभिनेता असल्यामुळे मला लंडन आवडण्याचं एकमेव कारण असं आहे की एक तर शेक्सपियरन थिएटर तिथे अजूनही चालू असतं. हा पहिला भाग. जे कोणी लंडनला गेले असतील त्यांनी पाहिलं असेल, पिकॅडली सर्कलजवळ जी काही थिएटर्स आहेत तिथं गेली 70 वर्ष एकाच नाटकाचा रोज प्रयोग चालू असतो. रोज कधीही जा तुम्ही, ते नाटक चालू असतं कुठं ना कुठं तरी. अगदी साऊंड ऑफ म्युझिकपासनं, 3 विचेसपासनं, लायन किंगपासनं. आणि मी दरवेळेला गेलो तरी तेच नाटक परत का बघायचं असं एखादा मित्र विचारतो, तर मी म्हणतो संच बदलला असेल त्यामुळे मजा येईल बघायला. आणि तिथनं अनेक ॲक्टर्स ब्रिटिश मोशन पिक्चर्समध्ये नंतरच्या काळामध्ये गेले, त्यामुळे ती परंपरा एक खूप मोठी संपूर्ण नाटकांची, सांगीतिक नाटकांची तिथं आहे, जशी आपल्याकडं मराठी रंगभूमीची होती तशी. आणि ती पूर्ण त्यांनी जतन केलेली आहे. फक्त त्याच्यात आधुनिकतेचा वापर आता जास्त व्हायला लागला आहे, कारण आता टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे की त्या तंत्रज्ञानावरती ते आणखीन काहीतरी नवीन पद्धतीने तेच नाटक सादर करतात. मूळ गाभ्याला कुठेही धक्का न लावता, आणि ते बघायला फार आनंद होतो. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत काशीकरांनी एवढं सांगितलं की मी काही वेगळं सांगायची गरज नाही. पण मला स्वतःला आवडलेला एक वेगळा भाग ऑस्ट्रेलियातला असा होता की तिथले ॲबओरिजिनल्स, त्यांची पेंटिंग्स. आणि मला अजून आठवते, आम्ही ब्लू माउंटनला गेलो होतो, तर आमच्या युरोपियन मराठी संमेलनात एक पूर्ण पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज घातलेल्या एक मध्यमवयीन बाई भेटायला आल्या संपल्यावरती. आणि त्यांनी मला नमस्कार करून म्हणल्या, ओळखलत का? म्हणलं नाही हो, नाही ओळखलं.
तर त्या म्हणल्या मी प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये पुण्याला होते आणि त्यावेळेला आमच्या एका फिल्मला संपूर्ण डबिंग तुम्ही केलं होतं. म्हटलं हो त्याला किती वर्ष झाली? हो म्हणल्या आता मी इथल्या मेलबर्नच्या सेंटरची हेड आहे. उद्या काय तुमचा उद्योग? म्हटलं काय नाही, आज प्रयोग झाला, आता उद्यापासून हिंडणार आहोत. तर म्हणे ब्लू माउंटन्सला वगैरे जाणार असाल तर तिथे जवळच पर्वतराजीत आमचं सेंटर आहे, तर तुम्ही याल का? म्हटलं जरूर. आमची अख्खी टीम आम्ही घेऊन गेलो होतो. मला अजूनही आठवतं, इतकं अप्रतिम सेंटर ते. आणि त्या सेंटरच्या जवळच डोंगरामध्ये ॲबओरिजिनल्सची एक वस्ती होती. त्यांचा रोजचा संपर्क सामाजिक हे, त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथं नेलं. मला अजूनही आठवतं आहे, मी पूर्ण शूटिंग घेतलं. ते डिजिरिडू ज्या पद्धतीने वाजवलं होतं त्या ॲब ओरिजिनलनी, क्या बात आहे. म्हणजे आम्ही म्हणलं एखादा सांगीतिक अनुभव वेगळ्या एखाद्या म्हणजे वनवासी क्षेत्रातल्या माणसांच्या वाद्याचा इतका अप्रतिम अनुभव आम्ही तिथे घेतला होता. मी जगात कुठेही हिंडतो त्यावेळेस सहसा सॉरी पण मी कुठल्याच टूर कंपनीबरोबर जात नाही. त्याचं खरं कारण असं आहे की त्यांचं एक फिक्स गोष्टी ठरलेल्या असतात, काय दाखवायचं काय नाही, आणि ते त्यांच्या दृष्टीने व्यवसाय म्हणून चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण मला स्वतःला जे काही स्वैर अजून बघता येईल ते बघायला जास्त आवडतं, किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी असतात त्या जरूर बघाव्यात असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा मी पुस्तक वाचलं लंडनचं तेव्हा मी त्याला असं म्हटलं की बाबा तू जे लिहिलंयस त्याच्यात काही गोष्टी नाही आहेत, त्याचा उल्लेख मी लिखाणात करीन, कारण एखाद्याला ती आवड असू शकते आणि त्याने ते जाऊन बघावं असं मी जरूर म्हणेन. तो म्हणला लिही. त्यामुळे मी त्याच्यात काय लिहिलं आहे ते सांगत नाही, त्यानिमित्ताने पुस्तक घेऊन तुम्ही वाचाल की त्यांनी काय लिहिलेलं नाही काय लंडनचं आहे. पण एक 3-4 अजून गोष्टी की ज्या मी शब्द मर्यादा आणि एकूण त्याच्या पुस्तकाची जाडी वाढू नये, नाही तर माझंच पुस्तक एका काय वाटेल असं म्हणून जे लिहिलं नाही पण लंडनमध्ये बघण्यासारख्या आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगतो, कारण एखाद्याला त्याची आवड असू शकते. उदाहरणार्थ 12व्या शतकामध्ये हेनरी द फर्स्ट हा जो त्यांचा किंग होऊन गेला, त्यांनी पहिलं हॉस्पिटल त्या काळात युरोपमधलं उभं केलं. आणि ते आजही वेस्टमिन्स्टर ॲबेच्या मागच्या बाजूला जुनी इमारत तशीच्या तशी दगडी अजूनही आहे. आता त्यांनी मागं मोठं हॉस्पिटल बांधलं आहे, पण जुन्या इमारतीत त्यांनी त्या काळात काय काय प्रयोग झाले त्याचं एक प्रदर्शनी उभी केली. तर प्रदर्शन बघायला म्हणून मी आणि बायको शिरलो आणि एके ठिकाणी एक मोठीच्या मोठी अशी काचेची सिरिंज दिसली. तर म्हणलं काय बावट आहेत ना, म्हटलं ब्रिटिश लोकही काहीही दाखवतात लोकांना, एकदा तिकीट घेतलंय तर बघा आता. तर तो बाजूचा माणूस मला म्हणला तुम्ही किऑस्कवर जा शेजारच्या आणि तिथे चेक करा, म्हणजे तुम्हाला ही सिरिंज कसली आहे ती कळेल. आणि किऑस्कवर जाऊन त्या सिरिंजचा मी सेम नंबर टाकला आणि चेक करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं जगातलं पहिलं पेनिसिलिन हे त्या इंजेक्शनद्वारे पेशंटला दिलं होतं, म्हणून ती सिरिंज ठेवली होती. आणि किऑस्कवर त्या पेशंटचे पुढच्या 3 दिवसाचे दर अर्ध्या तासानंतरचे बदल नोंद करून ठेवले होते. म्हणजे ब्रिटिशर्सची जी वृत्ती आहे ती अगदी वेगळी आहे. फार कमी लोकांना हे माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व ओरिजिनल पेपर्स आणि पत्र ही आजही ब्रिटिश म्युझियममध्ये आहेत. आपल्याकडं जो जो शिवाजी महाराजांचा इतिहास सगळा लिहिला गेला, अगदी बाबासाहेब पुरंदरे असतील, गह खरे असतील, या सगळ्यांनी तिथं जाऊन त्या पत्रांच्या नकला करून घेतल्या आहेत आणि मग तो इतिहास आपल्यापुढं दृगोच्चर झाला आहे. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही आपल्याला माहीत नव्हता, कारण सगळी पत्र आणि पेपर्स त्यांच्याकडे आहेत ओरिजिनल ब्रिटिश लायब्ररीमध्ये. तसाच आणखीन एक फार इंटरेस्टिंग भाग आहे, पिकॅडली सर्कलचा उल्लेख सुहासनी पुस्तकात केला आहे म्हणून सांगतो. हॅचर्ड पिकॅडली नावाची तिथं लायब्ररी आहे आणि शॉप आहे. दॅट इज द ओल्डेस्ट वन, सगळ्यात जुनं वाचनालय पुस्तकाचं आणि सगळ्यात जुनी लायब्ररी आहे. मला ती पुस्तकं आवडतात म्हणून मी ते बघायला गेलो होतो. तिथलं सर्वात जुनं पुस्तक आहे ते इजिप्शियन स्टेला नावाचं पुस्तक आहे आणि 3600 वर्ष जुनं पुस्तक आहे ते. 3600 वर्ष जुनं. आणि त्याच्यावर आहे काय तर हिरोग्लिफिक्समध्ये, म्हणजे त्यावेळेच्या लिहिलेलं पुस्तक आहे. ओरिसिस नावाची एक देवता होती, मृतांची देवता असं तिला म्हणलं जातं, अंडरवर्ल्ड गॉडेस. तर तिच्याविषयीच्या आपण स्तोत्र म्हणतो किंवा ऋचा म्हणतो, तशा ऋचा त्या हिरोग्लिफिक्समध्ये लिहिलेल्या, इतकं जुनं पुस्तक तिथे आहे. आणि ते सगळी लायब्ररी बघायला फार मजा येते म्हणून मुद्दाम मी सांगितलं.
आज सफर लंडनचीचं प्रकाशन झालं. माझ्याकडे जेव्हा ते आलं तेव्हा ते फक्त बाड म्हणून आलं होतं. आज तुमच्या पुढे येईल तेव्हा ते अतिशय उत्तम कलरफुल अशा आणि अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपल्या लंडनच्या आहेत त्या समोर दृग्गोचर करणारं चित्र अशा येतील. पण सांगितलं तर आश्चर्य वाटेल, सुहासच्या नातीनी मीरानी ते कव्हर केलं आहे बरं का. ते एकदा दाखव म्हणजे कळेल लोकांना. ते त्याच्या छोट्या 9 वर्षाच्या नातीनी केलेलं कव्हर आहे. म्हणजे आजोबांच्या गोष्टीवर पांघरून घालण्याची सवय नातवांना असतेच, पण इतक्या सुंदर पद्धतीने हे पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. पण त्यांनी काही गोष्टींचे उल्लेख जरूर त्याच्यामध्ये लंडनचे केलेले आहेत. ज्यांना कुणाला अजून त्याची हिस्ट्री हवी असेल तर त्यांच्यासाठी तिथे तुम्हाला काही जुनी पुस्तकं अतिशय सुंदर मिळतील. म्हणजे मगाशी शामराव बोलताना असं म्हणत होते की जगन्नाथ शंकर शेटांचं शंकराचं मंदिर तुम्ही त्या मॅपवरनं आपल्या इतिहास संशोधन मंदिराचं शोधलं, तसं जॉन स्टो नावाच्या माणसाने 1598 मध्ये पहिला लंडनचा सर्व्हे केला आहे आणि ते पुस्तक आजही उपलब्ध आहे. 1598चा लंडनचा सर्व्हे आहे संपूर्ण, त्यावेळेला त्यांनी केलेला. किंवा प्री हिस्टॉरिक लंडन काय होतं, म्हणजे साधारण मेडिव्हिअल पिरियडच्या आधीचं, याविषयी E.O. गॉर्डनचं अतिशय उत्तम जुनं पुस्तक आहे. त्याच्यातनं आपल्याला ब्रिटिशर्स आणि त्यांची सगळी हिस्ट्री जगावर राज्य करायच्या आधीची ही आपल्याला कळत जाते. डायरी ऑफ सॅम्युअल पेपीज याचा कदाचित उल्लेख सुहासरावांनी केला आहे असं म्हणावं असं वाटतं. 17व्या शतकामधलं संपूर्ण लंडन हे डायरी ऑफ सॅम्युअल पेपीजमध्ये आहे. आणि ब्लँकार्ड जेरॉल नावाचा एक अभिनेता होऊन गेला. तो पत्रकारही होता, अभिनेताही होता, दिग्दर्शकही होता, लेखकही होता. त्यांनी लंडन अ पिलग्रिमेज, आपण कधी असा विचार करू शकत नाही, पण ख्रिश्चनांसाठी जसं आपल्यासाठी आपली धर्मस्थळं असतात, मगाशी चारीधामचा उल्लेख सुहासनी केला, तसं लंडन अ पिलग्रिमेज असा युरोपसाठीचं पुस्तक त्यांनी एक वेगळं लिहिलं की त्यांच्याकडच्या ख्रिश्चन कुठल्या जुन्या गोष्टी आणि त्यांची दर्शनं घेण्यासाठी तुम्ही तिथे जाऊ शकता, लेल्स करण्यासाठी जाऊ शकता, असा सगळा विषय. अर्थात हे सगळं बघत असताना मी सुरुवातीला जे वाक्य बोललो की ब्रिटिशर्स आपल्यावर सत्ता करत होते म्हणून नाही, पण एकूणच मला ब्रिटिशर्स फारसे आवडत नाहीत. ते एकाच गोष्टीसाठी आवडतात की त्यांचा विटीनेस आणि त्यांचा ह्युमर जो आहे तो अमेरिकन लोकांपेक्षा जास्त बरा आहे. अमेरिकन्सचा एवढा चांगला नाही ह्युमर. पण लंडन आवडण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी खूप चांगल्या आहेत, अशा की आपण सगळे सुंदर सूर्यप्रकाशात जगतो. लंडन महिने 7 महिने जवळजवळ पाऊस असतो, त्यामुळे सातत्याने ढग आणि अंधार. त्यामुळे सूर्यप्रकाशाचे जे जीवनसत्वापासूनचे फायदे असतात ते आपल्याला कोणी सांगायची गरज नाही. त्याची त्यांच्याकडे वानवा म्हणजे एवढी असते की अशासारख्या काळोखात आणि ढगाळ वातावरणात जगल्याने एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन येतं आपल्याला, भयंकर मनोविकार जडतात. म्हणून त्यांच्याकडे आता नवीन सनलाईटसारखे लाईट्स पण केलेले आहेत की जे घरात लावले की त्यांना असं वाटतं की ऊन आहे आत्ता बाहेर, अशा पद्धतीचं. पण इतक्या विपरीत परिस्थितीत जे काही शोध लागलेले आहेत त्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्या काळात झालेल्या आहेत त्या मात्र अद्भुत आहेत असं म्हणावं असं वाटतं. तिथल्या सायंटिस्टची नावं, नोबेल लॉरिएट्सची नावं ही जेव्हा बघतो तेव्हा असं लक्षात येतं की जगावर राज्य करताना अवघे 10,000 लोक आले आणि त्यांनी हिंदुस्थान पादाक्रांत केला. तर का केला? तर आपल्याकडं ती शिस्त, ती एक विचक्षण बुद्धिमत्ता, या सगळ्याचा अभाव होता आणि त्यांच्या इतके आपण एकत्र नव्हतो. आता परत त्या दिशेने आपण जायला लागलो आहे, हा एक चांगला भाग. काशीकरांनी जेव्हा मगाशी सांगितलं की 12वरनं आपण आता पहिल्या 5मध्ये आलो आहे, तर अगदी अभिमानाने मी असं म्हणेन की त्या पहिल्या 5मध्ये येण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. कारण माझे भिडे नावाचे संघाचे मित्र जे सिडनीमध्ये असतात आणि सगळं बघतात, त्यांनी मला असं सांगितलं होतं की ज्यावेळेला पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावरती मोदी ऑस्ट्रेलियाला गेले होते त्यावेळी मोदीजींची सभा ठेवली, त्यावेळेला परिस्थिती अशी, म्हणजे जे ऑस्ट्रेलियाला जाऊन आले असतील किंवा काशीकर स्वतः आहेत त्यांना माहिती आहे, आजही ऑस्ट्रेलिया हे ब्रिटनचाच भाग मानला जातं. अजूनही राणीचा मान, म्हणजे आता ती गेली पण आता राजाचा, पण तो मान सगळ्यात मोठा असतो. पण त्याच्यापेक्षा मोठा मान पहिल्यांदा ज्या माणसाला दिला गेला ते आपले आदरणीय मोदीजी होते. आणि त्यांचं ज्यावेळेला त्या स्टेडियममध्ये भाषण ठेवलं होतं तेव्हा शेजारची 2 स्टेडियम आणि 3 ग्राउंड ही पार्किंगसाठी फ्री केली होती
आणि पर्थपासनं सगळीकडनं एकूण 5 रेल्वे ऑस्ट्रेलियन कंट्रीनी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या इंडियन्सना तिथं पोचण्यासाठी दिल्या होत्या. त्यामुळे ही जी एक पोझिशन आपली निर्माण झाली आहे ती खूप वेगळी आहे, खूप महत्त्वाची आहे. आता अगदी पुण्यातल्या काही विद्यापीठांपासून माझ्या मते कराडांची असेल किंवा DY पाटील असेल यांच्यासुद्धा आता तिथे ब्रँचेस सुरू झाल्यात एज्युकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं एक वेगळं महत्त्व आहे. ऑस्ट्रेलियामध्ये निसर्ग हा बघण्यासारखा आहे. जगातला सगळ्यात उंच पर्वतही तिथे आहे, ब्लू माउंटन्सही तिथे आहेत आणि लाँग आयलंड आणि बाकी अनेक गोष्टी, म्हणजे खूप गोष्टी बघण्यासारख्या आहेत. पण तिथे सगळीकडे एक छोटा ब्रिटिशांची कॉलनी असल्याचा भास दिसतच राहतो. म्हणजे पुन्हा ती लंडनची प्रतिकृती मला विशेषतः MCG SCG बघताना कायम जाणवतं की ओव्हल आणि या सगळ्याची ती सगळीच्या सगळी फक्त मापं वेगळी आहेत ग्राउंडशी, पण तुम्ही जर पॅव्हेलियन किंवा या सगळ्या भागात गेलात तर तिथं आणखीन एक MCGत महत्त्वाचा गोष्ट आहे. MCGची एक कमिटी आहे, स्टीव्ह वॉ वगैरे असे सगळे त्या कमिटीची नावं. पण MCGमध्ये कुठेही कोणाचेही फोटो लावलेले नाही आहेत, फक्त एकच फोटो लावला आहे आणि तो फोटो आपला ऊर भरून येतो तो बघायला लागलो की. त्याचं कारण ब्रॅडमन खुर्चीवर बसलेत आणि सही करतायत समोर बघत आणि मागच्या बाजूला सचिन तेंडुलकर उभा आहे. एवढा एकच फोटो MCGत आहे. त्यामुळे अशा अनेक काही वेगळ्या गोष्टी की जिथं भारतीयत्व आपल्याला दिसत राहतं अशा तिथं आहेत. लंडनच्या बाबतीत म्हणाल तर मी नेहमी असं म्हणतो की ब्रिटिशांनी जे शॉर्ट शब्द शोधले त्याचे अर्थ आपल्याकडं फारसे कोणी समजावून सांगत नाही आपल्याला. मी अनेकदा बघितलेलं आहे, पूर्वी आपल्याकडं गुरुकुल पद्धत होती आणि आपण गुरुजी म्हणायचो किंवा शिक्षक म्हणायचो आपण. हल्ली बहुतेक सगळे लोक सर हा शब्द वापरताना दिसतात. ही सर ही पदवी ब्रिटिश देतात हे माहिती आहे, पण त्या ॲब्रिव्हेशनचा लॉंग फॉर्म कळला की बरेच जण ते वापरायचं बंद करतील असं माझं प्रामाणिक मत आहे. अशी ॲब्रिव्हेशन्स अत्यंत हुशारीने ब्रिटिशांनी तयार केली. सरचं ॲब्रिव्हेशन आहे स्लेव्ह आय रिमेन. फार कमी लोकांना हे माहिती असेल आणि याच्याविषयीचा अधिकृत ब्रिटिश गाईड आहे, त्याच्यात हे सगळे ॲब्रिव्हेशन्स तुम्ही बघा, फार इंटरेस्टिंग असतात. आमच्याकडं नाटकातलेही लोक असतात आणि इथेही अनेक जण असतील की जे 4था अंक सादर करतात आपल्यापुरता घरात किंवा हॉटेलमध्ये, म्हणजे रंगीत पाणी घेऊन रात्री बसणे. आता मी कोणालाही मी काही चेंडू वगैरे देणार नाही कुकाबिराचा, पण एक साधा प्रश्न विचारतो. कुठलंही हार्ड ड्रिंक घेतात तेव्हा ते ग्लासमध्ये भरतात, ते भरतात त्याला काय म्हणतात? 60 ml ला काय म्हणतात? पेग. आता आपल्याला फक्त पेग हा शब्द ब्रिटिशांमुळे माहिती आहे. याचा लॉंग फॉर्म सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल किती इंटरेस्टिंग असतं. ज्या वेळेला मजूर विकत घेतले जायचे आणि खाणींमध्ये कामं केली जायची तेव्हा तो जो लँडलॉर्ड असायचा तो त्याच्या चॅरिएटमधनं संध्याकाळी खाणीला यायचा. येताना मागं बॅरल्स भरलेले असायचे असे सगळे दारूचे, आणि मग ते सगळे खाणीतनं वर आलेले खालनं सगळे ते कामगार थकलेले असायचे आणि हा मालक त्याच्या माणसांना सांगायचा वाटा सगळ्यांना, आणि स्वतःही एक जर्मलचा पेग भरून घ्यायचा त्यांच्याबरोबर सगळा, आणि मग सगळ्यांना चिअर्स करून सगळे प्यायचे. आणि मग तो म्हणायचा एन्जॉय, बॅक टू वर्क टुमॉरो मॉर्निंग, आणि तो निघून जायचा. आणि मग उरलेली पिंप त्या सगळ्यांना वाटली जायची. ती पिऊन ते इतके झिंगायचे, भयंकर आनंदात जायचे असे मध्ये की त्यांना जास्त खाण्यापिण्याची शुद्ध नसायची. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा मालक येणार म्हणून ते बिचारे खाणीत जायचे आणि काम करायला सुरुवात करायचे. तेव्हा त्या मजुरांनी त्याचं नाव ठेवलं होतं प्रेशस इव्हिनिंग ग्लास. त्याचा शॉर्ट फॉर्म झाला पेग. मग त्यातला जो त्यांचा कोण मुकादम वगैरे असेल त्याला फारसं आवडायचं नाही की मजुरांबरोबर काय प्यायचं, आपण मॅनेजर आहोत म्हणून. मग तो त्यांना सगळी वाटून झाली की एखाद्या मोटेलला प्यायला जायचा. मग दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर त्याला काही घेणं नसायचं की आता काय मरू दे, उद्या कुठं मालक येणार आहे. मग तो जरा जास्तच प्यायचा. मग अति प्यायला की त्याच्या लक्षात यायचं की आता आपल्याला घरी काही सरळ अवस्थेत जाता येणार नाही आहे, किंबहुना जाताच येणार नाही आहे, रस्ताही सापडणार नाही आहे. मग तो त्या मोटेलच्या मालकाच्या मागं लागायचं की मला, तर तो म्हणायचं इथे राहायची व्यवस्था नाही, आता वाजले रात्रीचे 12, बंद, आता सगळं लॉक करायचं, व्हा बाहेर. तो म्हणायचा प्लीज पैसे घे पण हे कर. मग तो मोटेलवाला पैसे घ्यायचा आणि बाहेरच्या लॉबीमध्ये 2 खांबांना एक मोठी रस्सी बांधलेली असायची, आणि मग त्या रस्सीच्या शेजारी तिरप्या खुर्च्या ठेवून
त्याची माणसं 2 त्याला उचलून आणायची आणि असे एका ह्यांनी त्याच्यावरती आणि त्याचा हात खाली त्या दोरीला बांधून ठेवायचे, म्हणजे त्याचं काही तोल गेला खुर्चीवरनं तरी पडू नये म्हणून. हे असं ठेवण्याची पद्धत आली, त्यातनं शब्द आला हँगओव्हर. सांगण्याचा उद्देश असा आहे की अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी ब्रिटिशांच्या ह्याच्यातनं आपल्याला मिळत जातात. त्यातला सगळ्यात मला आवडणारा शब्द, कारण इथं तरुण पिढीतले काही लोक आहेत आणि आपणही अनेकदा इंग्रजी इंग्लिश बोलताना चुकून वापरतो आणि आपल्याला वाटते की ती शिवी आहे, कारण बहुतेक सगळ्या तरुण लोकांच्या तोंडी मी हा शब्द सातत्याने ऐकला आहे. याच्यावरती अगदी ओशोंचं सुद्धा सुंदर व्याख्यान आहे. तो शब्द आहे फक. तुम्ही पटकन म्हणाल की असं काय विचारलं ह्या माणसा, असं काय बोलतो एवढं सगळं बोलताना. फक यू, फक ऑफ असे शब्द हल्ली अनेकदा आपल्याला आसपास ऐकू येतात मराठी शिव्यांच्या बरोबर. पण मी जो उल्लेख केला 12व्या शतकातला हेनरी, त्या हेनरीनी आपल्याकडची एकूण सगळी नैसर्गिक संपत्ती किती, इथं सातत्याने पाऊस असल्यामुळे इथे नापीक जमीन किती, इथं त्या प्रमाणात मग माणसं जर जास्त जन्माला आली तर त्यांचं खाणं पिणं आणि इतर गोष्टी कशा होणार, यासाठी एक नवीन नियम त्या काळात लागू केला. तो नियम असा होता की ज्यांना मूल जन्माला घालायचं आहे त्यांनी त्या दवाखान्यात जाऊन अधिकृत स्वतःच्या चाचण्या करून घ्यायच्या आणि नवरा आणि बायको दोघंही उत्तम मूल जन्माला घालू शकतायत अशी खात्री डॉक्टरनी दिली की त्यांना मूल जन्माला घालायला परवानगी मिळायची. त्यामुळे त्याचे अधिकारी जाऊन चक्क चेक करायचे की ते परवाना आहे का या घरात आणि तरच त्यांना मूल जन्माला घालायला परवानगी आहे. तो जो परवाना दिलेला होता तो परवाना त्या दारावरती ठोकलेला असायचा. तो परवाना होता फोर्सिकेशन अंडर कन्सेंट ऑफ किंग, याचा शॉर्ट फॉर्म फक आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की अशा कितीतरी ॲब्रिव्हेशन्स गमती जमती ब्रिटिश लोकांच्या ह्याच्यातल्या या तुम्हाला तिथे सापडू शकतात जर तुम्ही तिथल्या लायब्ररीज ढूंढाळ्यात. ब्रिटिश लायब्ररी प्रत्येकाने जरूर बघावी, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुतेक सगळा महत्त्वाचा कारभार हा तिथं आहे आणि सगळी महत्त्वाची पत्र, अष्टप्रधान मंडळाच्या निर्मितीची पत्र, त्यांना दिलेले अधिकार, या सगळ्याची खरी पत्र ही लंडन म्युझियममध्ये आहेत, ब्रिटिश लायब्ररीमध्ये आहेत. त्यामुळे एका वेगळ्या अर्थी हे टूर गाईड आहे असं मी त्याच्या लिखाणात म्हणलं आहे. हे पुस्तक काखेत मारावं आणि लंडन बघत सुटावं, कारण कुठल्या स्टेशनपासनं, मूळ स्टेशनपासनं कुठल्या ठिकाणी कुठल्या ट्रेननी तुम्ही जाऊ शकता, कारण 3 मेन लाईन्स आहेत. पुन्हा तुझ्या 3 सारखं तिथेही 3च आहेत. आणि मग त्यातनं कुठं जायचं, कसं जायचं, तर त्या सगळ्याचं इतकं डिटेलिंग त्यांनी दिलं आहे. फक्त त्यांनी चांगला शहाणपणा केला आहे की त्याच्यात त्यांनी रेट्स दिलेले नाही आहेत. कारण तुम्ही जाल आणि म्हणाल काय राव सुहासरावांनी लिहिलं तर 5 पाऊंड, आता 7 पाऊंड आहे इथं, तर ते काळानुरूप बदलतं. त्यामुळे तेवढं सोडून बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय सुंदर दिल्या आहेत. त्यामुळे इंडिव्हिज्युअली ज्यांना टूर करायची असेल, माफ करा दोन्ही तुम्ही, कारण काय नाही तर ते म्हणतील आमच्या बोटावर का पाय आणतोय हा. पण इंडिव्हिज्युअल जर टूर करायची असेल, एक 20 दिवस वगैरे छान लंडन बघायची, तर हे पुस्तक चक्क काखेत मारा आणि सुटा. उत्तम लंडन तुम्हाला संपूर्ण बघून मिळेल याची खात्री सुहासरावांनी त्यांच्या लिखाणातनं दिली आहे असं मी मनापासून म्हणीन. जाता जाता परत एवढंच सांगेन की वेगवेगळ्या ठिकाणच्या टूर्स तो करत असतो, त्याच्यावरनं त्याला लिखाणाची एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि त्यातून त्यांनी लेखनाचा हा लेखन कामाठी खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी सुरू केली. पण त्यातलं लंडन लिहून त्यांनी एक वेगळं परिमाण त्याच्या लिखाणाला दिलं आहे असं मी मनापासून म्हणेन. कारण ऑस्ट्रेलियाच्या वेळेला मला जाणवलं नव्हतं एवढा बारकावा आणि त्याचबरोबर हिस्ट्रीतले काही संदर्भ हे अनेक ठिकाणांचे त्यांनी आत्ता इथं दिलेत. आणि हा फार महत्त्वाचा भाग असतो. आपण एखादी गोष्ट बघत असतो त्यावेळेला तिथे येणं. तरी काही गोष्टी ज्या राहिल्यात त्यातलं एक छोटीशी वक्त सांगतो जी मी लिहिलीच आहे खरं तर, की सेंट कॅथेड्रल बघायला जर तुम्ही जाल, ओल्डेस्ट चर्च, वन ऑफ द आणि अतिशय लंडनवासियांचं प्रिय चर्च. पुढनं आपण सगळं बघतो, पण ज्यांना वेळ मिळेल त्यांनी थोडं मागच्या बाजूलाही जाऊन बघा, कारण मागचा थोडासा भाग हा अत्यंत असा अचानक पडलेला, काचांना तडे गेलेले असा एक छोटा भाग तिथं दिसतो. असं कसं असं वाटतं. आणि मग खाली वाचायला लागल्यावर लक्षात येतं सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला जे लंडनवर संपूर्ण हिटलरनी बॉम्बिंग केलं, तर त्यावेळेला संपूर्ण लंडन
हे या ट्यूब रेल्वेच्या खालच्या स्टेशन्सवर राहत होतं. इतकं खाली त्या काळामध्ये खोल त्यांच्याकडे ट्यूब स्टेशन्स होती आणि सगळे लंडनवासी तिथं राहायचे. ऑलमोस्ट 2/3 लंडन बेचिराग झालं. त्यानंतर चर्चिल जेव्हा बाहेर पडले बॉम्बिंग संपल्यानंतर बघायला, तेव्हा ते पहिले कॅथेड्रलपाशी गेले, सेंट कॅथेड्रल, आणि त्यांच्या असं लक्षात आलं की कसेही बॉम्ब पडले असले तरी कॅथेड्रलवर बॉम्ब पडलेले नाही, कॅथेड्रलच्या एका साईडला पडला आहे आणि त्यामुळे छोटीशी भिंत ढासळली आणि काचांना तडे गेलेत. आणि त्याच्याकडे बघून तो एवढंच म्हणला होता की ज्या अर्थी सेंट कॅथेड्रलवर बॉम्ब पडला नाही याचा अर्थ दोस्त राष्ट्र नक्की जिंकणार, हे साईन आहे त्याची. आणि ती साईन त्यांनी अजून ठेवली आहे. त्याचं कारण पुढच्या 16 दिवसात दोस्त राष्ट्रांनी हिटलरला नमवलं. अर्थात अशा अनेक गोष्टी तिथे बघण्यासारख्या आहेत, वेगळ्या पद्धतीच्या आहेत. त्यातल्या ज्यावेळेला प्रत्यक्ष आपण जातो तेव्हा लक्षात येतं की बाबा किती जुन्या गोष्टी आणि नवीन गोष्टींचा मेळ एकत्रितरित्या लंडनमध्ये आत्ता घातला गेला आहे. म्हणजे लंडन आहे आणि बाकीच्या गोष्टी बघायला लागलं की लक्षात येतं की अतिशय आधुनिक अशा सगळ्या गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत. आणि जुनं लंडन ज्यावेळेला आपण ओल्ड लंडन संपूर्ण बघायला लागतो आणि सिटीज बघायला लागतो तेव्हा लक्षात येतं की तिथला भाग हा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे आज इथे क्विज घेतल्यावरती कुकाबुरा जो दिला गेला तर त्याचं मूळ जे, कारण शेवटी ब्रिटिशर्सचा गेम येतो, तर त्याचं जे मूळ आहे ते लंडनपासनं जस्ट एक साधारणतः 1.5 तासावरती त्याचा सगळ्यात जुना कारखाना आहे की जिथं आजही क्रिकेटचे बॉल ते बुचापासनं सगळे बनवण्याचे, आणि आजही ते हँडमेड आहेत, कुठल्याही प्रकारे त्यांनी आणलेलं नाही. याच्यावरती सुनंदननी, आमच्या लेलेनी, तो माझा वर्गमित्र, त्यांनी एक सुंदर डॉक्युमेंटरी केली होती पूर्वी तिथे जाऊन सगळी. तर अशाही अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला लंडनच्या आसपास जरूर बघायला आवडतील आणि त्यातून एक वेगळ्या पद्धतीने ऐतिहासिक आणि इतर अशी सगळीच सफर लंडनची तुम्हाला करता येईल. आणि त्यासाठी जसं आपल्याला शाळेमधलं आठवत असेल, हल्लीचं मला माहीत नाही, आमच्या काळामध्ये प्रसिद्ध काय होतं तर नवनीत गाईड. या कार्यक्रमात मला आणि धर्माधिकाऱ्यांच्या करता जी पुस्तकं लिहिली गेली त्याच्याकरता अनेक लोकांनी जे सहाय्य केलं त्यांचा आम्ही सन्मान केला. पण आजचा कार्यक्रम पहिल्यांदाच सूत्रसंचलन करणारी माझी सून, खरं सून नाही, माझी ती लेकच आहे, तर तिचा या निमित्ताने तिचाही सन्मान करावा असं माझं स्वतःचं मत आहे. तर मी राहुल सोलापूरकरांना विनंती करतो तिनं तिचा सत्कार करावा. आता लेकीनी पुढे काय बोलावे असं म्हटलं जातं. अध्यक्षांच्या भाषणानंतर निवेदन संपतं, पण राहुलजी आपल्याला नक्कीच एक वाक्य म्हणावं असं वाटतं आहे. खरंच एक वाटतं आहे की या कार्यक्रमाला आणि या पुस्तकास आपला खरंच उत्कृष्ट परिस्पर्श झालेला आहे. आणि जसं त्यांनी नमूद केलं की काकांनी आता खरंच त्यांचे विचार हे थोडेसे भारताकडे वळवावेत. तर आम्ही नक्कीच प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा मी आपल्याला नक्कीच आग्रह करेन की आपण याचा नक्कीच विचार करावा. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांची परवानगी घेत मी आजच्या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाकडे वळते. कार्यक्रमाची सांगता नेहमीच आभार प्रदर्शनाने होते, जे मांडण्यासाठी मी श्रीयुत प्रमोद धर्माधिकारी यांचे बंधू श्रीयुत उदय धर्माधिकारी यांना आपल्यासमोर बोलवते. त्यांना मंचावर येण्याची विनंती करते. श्रीयुत उदय धर्माधिकारी. नमस्कार. सफर लंडनची, सफर ऑस्ट्रेलियाची या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद अराउंड अनफॉर्गेटेबल ऑस्ट्रेलिया या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज एका प्रकाश यात्रेच्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत आणि या प्रकाशामध्ये आपण सर्वच आज उजळून निघालेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक मान्यवरांची मांदियाळी आपल्यासमोर मंचावर उपस्थित आहे आणि जसा तो एक कळसाध्याय असावा त्याप्रमाणे राहुलजींनी आज आपल्यासमोर जे त्याच्या अगोदर निशांतजींनी ऑस्ट्रेलियाविषयी आणि राहुलजींनी लंडनविषयी जी आपल्याला माहिती दिली तो खरोखर एक कळसाध्याय होता. आज विद्याधरजी ताठे जरी इथे उपस्थित नसतील
तरी त्यांच्या वाणीतून त्यांचे संतांचे आशीर्वचन या कार्यक्रमाला नक्कीच लाभलेले आहे. निशांतजींनी त्यांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या ओघवत्या वाणीने जे काही ऑस्ट्रेलियाविषयीची एक कॅप्सूल आपल्याला दिलेली आहे, ती कॅप्सूल नक्कीच आपल्याला ऑस्ट्रेलियाची लवकरात लवकर सफर करण्याची साठी आपल्याला उद्युक्त करेल, इच्छा निर्माण करेल. त्यासाठी मी निशांतजींचे खरोखर आभार मानतो. आज त्यांनी जे काही प्रश्नमंजुषा आपल्यासमोर मांडली, त्या निमित्ताने सगळ्यांचीच उत्सुकता बऱ्यापैकी ताणली गेली आणि त्यांनी जे म्हटलं की 3 महिन्यात कोण प्रवास करणार आहे, तर येत्या 15 दिवसाच्या आताच ऑस्ट्रेलियाच्या पर्यटकांमध्ये 4 जणांची वाढ होणार आहे. आम्ही आमचं परिवार पण तिकडे जाणार आहोत. राहुलजींच्या उपस्थितीने त्यांची एक नेहमीच ग्लॅमरस उपस्थिती असते, त्यांचा जो पेशा आहे, आणि त्यांनी या कार्यक्रमाची उंची नक्कीच शतगुणांनी वाढवलेली आहे. शान आणि उंची वाढवण्यामध्ये ते नेहमीच आपल्यासमोर उपस्थित असतात. हा त्यांचा सुहासरावांविषयीचा स्नेह, प्रेम आणि आपल्या मातृभूमीविषयी त्यांनी जे काही वर्णन केलं, सांगितलं, एक प्रेमळ आग्रह त्यांच्याकडे केला, त्यासाठी त्या एकंदरीत त्यांनी जे विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत, भूमिका मांडली, त्यासाठी राहुलजींचं मी नक्कीच आभार प्रदर्शन करतो. आज या कार्यक्रमाचा पुस्तक प्रकाशनाचा सब्जेक्ट प्रॉपर आहे. गाभा जो आहे तो पर्यटन आहे आणि हा गाभा पर्यटन असल्यामुळे या मंचावर आज सुहासरावांच्या भाषेतून जे त्रिमूर्ती 3 जण आज उपस्थित असणार होते, त्यापैकी आज 2 जरी असले तरी सीमास ट्रॅव्हलचे विश्वासजी केळकर आणि विविध वृत्तपत्रांच्या रविवार पुरवणीत आपल्याला भेटणारे भाग्यश्री ट्रॅव्हलचे विवेकजी गोळे, या सर्व मान्यवरांनी आपल्या विशेष उपस्थितीने या प्रकाशन सोहळ्याला एक आगळे वेगळे महत्त्व आणि एक वजन निर्माण केलेले आहे. आज अनुपस्थित असलेले गिरिकेंद्र ट्रॅव्हल्सचे अखिलेशजी जोशी यांचे देखील मी आभार मानतो. तनय प्रकाशन, सुहासराव आणि धर्माधिकारी परिवारातर्फे आज आपण येथे सर्व मोठ्या संख्येने आजच्या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे आज इथे आपल्याला खुर्च्या पण वाढवाव्या लागल्यात. आपण सगळे पर्यटनप्रेमी असू आणि तसेच सुहासरावांचे धर्माधिकारी परिवाराचे आपण स्नेही पण आहोत. त्यांचं एक ऋणानुबंध जे पूर्वीपासून गेल्या 12 वर्षात आपले जुळलेले आहेत. या पुस्तक प्रकाशनाचं एक निमित्त असतं, पण या निमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित असतात, त्यामुळे आपणा सर्वांचेच आभार. आजचा हा प्रकाशन सोहळा एक स्नेहसंमेलन म्हणून पण आहे. कदाचित मागच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला आमच्या दादाचा म्हणजे प्रमोद धर्माधिकारींचा मित्रपरिवार मागच्या वेळेला उपस्थित कदाचित नसावा, पण आज सौ रेखा जोशी, रश्मी आगारकर म्हणजे विजू खांबेटे आणि लीला वाणी ह्या त्याच्या बालपणीच्या मैत्रिणी म्हणजे मैत्रिणी, तसेच व्यंकटेश बारगजे हा त्याचा मुंबईचा रूम पार्टनर, हा देखील आज आवर्जून इथे उपस्थित राहिला आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी माझे मित्रवर्य पण प्रवीण पोकर्ण आणि खंडेलवाल इथे उपस्थित आहेत. त्यांचा आभार मानणे कदाचित चुकीचे ठरेल, पण त्यांचा मी नक्कीच इथे उल्लेख करतो. सुहासरावांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि त्यांच्या विचक्षण निरीक्षणातून अधिकाधिक लेखनाचा आपल्याला लाभ मिळो अशी प्रार्थना. निशांतजी काशीकरांच्या विशेष सूचनेनुसार सफर ऑस्ट्रेलियाची या पुस्तकाला विश्वपटलावर नेण्यासाठी आमच्या दादाने हा केलेला जो मुक्त अनुवाद आहे, हा नव्या पिढीला अगदी तनय मीरा आणि आपल्या सगळ्यांच्या नातवंडांसाठी नक्कीच आवडेल. दादाने शाळेत इंग्रजीचे धडे ज्यांच्याकडून घेतले त्या कैलासवासी लोगो जोशी सरांची म्हणजे आमच्या काकांची कन्या रेखा जोशी पण इथे उपस्थित आहेत. त्यांचे मी मुद्दाम या निमित्ताने आभार मानतो, कारण काकांनी जे काही इंग्लिश त्या काळात आम्हाला शिकवलं होतं, दादानी याचा उल्लेख केला की मराठी मीडियममधून आम्ही सगळे शिकलेलो आहोत, तरी देखील एक इंग्रजीत वाचणं आणि इंग्रजीचा अभ्यास करणं हे काकांच्या प्रेरणेने आम्ही सगळे शिकलेलो आहोत. आणि दादाने हे आव्हान जे लिहिलेलं आहे
मराठीतून इंग्रजीत हा एक रिव्हर्स स्विंग होता, पण तो दादाने नक्कीच लिहिल्या पेरलेला असणार आणि याची अनुभूती आणि अनुभव आपल्याला सगळ्यांनाच नक्कीच येईल. तसाच डॉक्टर मोहन मोने यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून इंग्रजी अनुवादाचे जे काही मोलाचे मार्गदर्शन केले त्यांचे विशेष आभार. श्रीयुत नंदर देऊळकर यांनी वेळात वेळ काढून वेळेत प्रिंटिंगची जबाबदारी काही आपल्यासाठी पार पाडलेली आहे, त्यांचे देखील मी तनय प्रकाशन, सुहासराव जोशी परिवार आणि धर्माधिकारी परिवार यांच्यातर्फे मी आभार विशेष मानतो. या प्रकाशन सोहळ्यासाठी हॉटेल सेंट्रल पार्कचा हा सुंदर परिसर, सुंदर वातावरण ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं त्या आनंद बदामीकरांचे पण विशेष आभार. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, आपण सर्व पर्यटनप्रेमी सुहृद या सर्वांग सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद, मनपूर्वक आभार. धन्यवाद.